मागच्या लेक्चरमध्ये आपण ज्याला सुरुवात केली होती समाज सुधारणेच्या चॅप्टर्सला, त्याच्यामध्ये कालच्या लेक्चरमध्ये आपण दोन महत्वपूर्ण समाज सुधारक पाहिले होते. त्यापैकी पहिले समाज सुधारक होते नाना जगन्नाथ शंकर शेठ, दुसरे आपण काल घेतले होते बाळशास्त्री जांभेकर. आता तिसरे महत्वपूर्ण समाज सुधारक आपण बघणार आहोत आणि ते आहेत न्यायमूर्ती रानडे यांच्याविषयीची माहिती. आपण समाज सुधारणेच्या चॅप्टर्समध्ये जेवढे काही आपण समाज सुधारक बघतो त्यांच्यापैकी मान्य आहे की न्यायमूर्ती रानडे यांना काही लोक बोलघेवडे समाज सुधारक म्हणून ओळखतात. याचं कारण पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला समजेलच की अशा काही महत्वपूर्ण गोष्टी घडल्या की ज्यांच्यामुळं न्यायमूर्ती रानडे यांना बोलघेवडे समाज सुधारक असं बिरुद लावलं जातं. पण नंतर नंतर काही वेळा त्यांनी आपल्या ह्या ज्या चुका आहेत त्या सुद्धा काय केलेल्या आहेत, पूर्ण केलेल्या आहेत, म्हणजे काढून टाकलेल्या आहेत. याच्या पाठीमागची कारणं जसजसं लेक्चर समोर जाईल तसतसं आपण बघतच राहू. तर आपण सुरू करतोय न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती रानडे जन्म आहे 18 जानेवारी 1842चा. 18 जानेवारी 1842ला नाशिक जिल्ह्यात निफाड इथं यांचा जन्म झाला. निफाड आपल्यापैकी जवळपास सगळ्यांना माहिती असेल की लाल कांद्यासाठी अतिशय सुप्रसिद्ध बाजारपेठ आपल्याला निफाड इथं भेटते. तर त्याच निफाडमध्ये न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म आहे. आता यांना न्यायमूर्ती का म्हणतात, पुढे चालून ते जज झाले होते, त्या एकाच गोष्टीमुळे त्यांना न्यायमूर्ती हे नाव लावलं जातं. दुसरी गोष्ट, वडिलांचं नाव गोविंदराव होतं. गोविंदराव हे जे होते ते ऑलरेडी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये एक कारकून म्हणून ते काम करत होते. ते कारकून म्हणून ते कामाला सुरुवात केलेली होती. आता ऍक्च्युअल असं आहे की हा काळ तुम्ही पहा, म्हणजे जवळपास 1840-45चा काळ. नुकतंच भारतामध्ये शिक्षणाला सुरुवात झालेली आहे आणि जो मेकॉलेनी जो 1836 मध्ये झिरपता सिद्धांत मांडला होता, त्या झिरपत्या सिद्धांतानुसार भारतीयांना म्हणजे ब्रिटिशांचा भारतीयांना शिक्षण देण्याचा सुरुवातीचा उद्देश काय, उद्देश आहे की ब्रिटिशांना भारतीयांना असं शिक्षण द्यायचंय की भारतीय लोक जास्तीत जास्त कारकून पदापर्यंत शिकली पाहिजेत. आणि मग तो झिरपता सिद्धांत मेकॉलेचा 1836चा, तर तो त्या सिद्धांतानुसारच. आता गोविंदराव तुम्ही बघा हार्डली कारकून दिसतील. सुरुवातीच्या काळात तुम्ही ब्रिटिशांच्याकडे बघा, शिक्षण ब्रिटिशांनी सुरू केलं जास्तीत जास्त कारकून पदापर्यंत. तुम्ही लष्करामध्ये जे भारतीय लोक होते त्यांना सुद्धा हार्डली तुम्ही सुभेदार पदापर्यंत ब्रिटिशांमध्ये पदोन्नती व्हायची. आणि तीही सुभेदार पद कधी, जेव्हा आयुष्याची शेवटची काही वर्ष सर्व्हिसची राहिली, नोकरीची राहिली, त्यावेळी ते सुभेदार पद त्यांना मिळायचं. म्हणजे एकंदरीत भारतीयांना जे शिक्षण आहे ते फक्त आणि फक्त म्हणजे शिक्षण देण्याचा उद्देश हाच आहे की कारकून. आता एवढ्या मोठ्या देशावर एक कंपनी जेव्हा राज्य स्थापित करते, कंपनीकडे एवढा मॅन पॉवर नाहीये, एवढं मनुष्यबळ नाहीये की कंपनी काय करेल बाबा, की कंपनी या सगळ्या गोष्टींकडं म्हणजे एवढं मॅनेज करण्यासारखं. मग काय करायचं की चला खालच्या लेवलची जी लोक आहेत ती भारतीयांना प्रशासनात सामावून घेऊ, पण प्रशासनाच्या सगळ्या शेवटच्या टोकावर. म्हणजे शेवटचं टोक कोणतं आहे, सफाई कर्मचारी घ्या किंवा चपराशी म्हणून घ्या किंवा जास्तीत जास्त कारकून म्हणून घ्या. पण याच्यामध्ये काही लोक यातून बाहेर आलेली आहेत, उच्च शिक्षण घेऊन त्यांनी समाज सुधारणेसाठी कामं केलेली आहेत. या सगळ्या लोकांमध्ये एक भेटतात आपल्याला न्यायमूर्ती रानडे. रानडेंच्या बाबतीत बघा, गोविंदराव वडील होते, आपण सांगितलं की हे ऑलरेडी एक क्लर्क म्हणून हे काम करत होते, ऑलरेडी ईस्ट इंडिया कंपनीमध्ये काम करत होते. आईचं नाव होतं गोपिकाबाई. गोपिकाबाई यांचा मृत्यू जेव्हा रानडे लहान होते त्याच वेळी गोपिकाबाईंचा मृत्यू झालेला होता. आणि मग यांचे वडील गोविंदराव यांनी दुसरा विवाह केलेला होता. आता हीच कंडिशन पुढे तुम्हाला न्यायमूर्ती रानडेंच्या बाबतीमध्ये सापडते. न्यायमूर्ती रानडेंच्या ज्या पहिल्या पत्नी आहेत त्यांचं नाव होतं सखुबाई. सखुबाई आणि न्यायमूर्ती रानडे यांचा बालविवाह होता हा. आणि मग 1873 मध्ये पुढे चालून सखुबाईंचा मृत्यू झाला. आणि सखुबाईच्या मृत्यूनंतर एक बघा, समाज सुधारणांमध्ये तुम्हाला 2-3 असे समाज सुधारक भेटतात. आपण बोलघेवडे एक सुरुवातीला जो शब्दप्रयोग यांच्या बाबतीत वापरला तर ते इथं लागू पडतं. जेव्हा सखुबाईंचा 1873ला मृत्यू झाला, न्यायमूर्ती रानडे 31-32 वर्षाचे होते. ही एक संधी होती, या वेळेमध्ये ते ऑलरेडी समाज सुधारणेमध्ये आलेले होते आणि ही एक संधी होती की बाबा चला तुम्ही काय करू शकता. या काळामध्ये न्यायमूर्ती रानडेने विधवा पुनर्विवाहाच्या बाबतीमध्ये खूप जास्त लिखाण केलं होतं. विधवा पुनर्विवाह घडून आणण्यासाठी स्वतः त्यांनी प्रयत्न केलेले होते. मग त्यांच्या जेव्हा पहिल्या पत्नींचा म्हणजे सखुबाईंचा मृत्यू झाला, यांच्याकडे एक संधी होती. आणि संधी काय की पुनर्विवाह करू शकता तुम्ही. पण न्यायमूर्ती रानडेंनी जो दुसरा विवाह केला यमुनाबाईंसोबत, हा विवाह म्हणजे 11व्या वर्षी, यमुनाबाईचं वय यावेळी 11 वर्षाचं होतं आणि रानडे जवळपास 32 वर्षाचे होते. तर हा दुसरा विवाह त्यांनी केला. खरं तर संधी होती पुनर्विवाह करण्याची, विधवा पुनर्विवाह करण्याची, पण त्यांनी ती संधी हाताने घालवली आणि म्हणूनच त्यांना पुढे चालून बोलघेवडे हे नाव लागलेलं आहे त्यांच्या पुढे. हा पण एक आहे की समाजापुढे त्यांनी दाखवू शकत होते की चला मी एखाद्या विधवेशी विवाह करू शकतो, पण त्यांनी तो केला नाही. आणि याचाच एक परिणाम आहे की न्यायमूर्ती रानडेंवर हा डाग येतो. हा डाग त्यांनी पुढे चालून पुसून काढला
या काळामध्ये कसं आहे की विधवेशी पुनर्विवाह करणं हे समाजाच्या दृष्टीने योग्य नाही, म्हणजे समाज त्याला बहिष्कृत करणार, समाजातून काढून टाकणार, ही भीती, आणि या भीतीपोटी त्यांनी हा विवाह केला नाही. हा, आता न्यायमूर्ती रानडे म्हणतात की वडिलांच्या इच्छेखातर वडिलांनी ते बळजबरीने माझं लग्न लावून दिलं, पण 32 वर्षाचे होते आणि समाज सुधारणेमध्ये त्यांनी पावले टाकलेलं होतं. म्हणजे हा काळ आहे त्यांचा की ज्या काळामध्ये न्यायमूर्ती रानडे स्वतःच्या बुद्धीने एखाद्या विधवेशी विवाह करू शकत होते, पण तो त्यांनी केला नाही. हा, पण त्यांची ही चूक त्यांनी पुढे सुधारली. आणि ही चूक काय सुधारली? यमुनाबाई सोबत जेव्हा विवाह झाला, यमुनाबाईचं त्यांनी घरी आल्याचं नाव काय ठेवलं? रमाबाई. हा, इतिहासामध्ये या प्रसिद्ध आहेत रमाबाई रानडे. तुम्ही सेवा सदन वगैरे जे पुढे जाऊन पाहता हे यांचंच आहे, रमाबाईंचं. रमाबाईंसोबत विवाह झाल्याच्या नंतर रानडेंनी रमाबाईंना शिक्षित केलं, शिकवलं. खरं तर स्त्री शिक्षण हा सुद्धा त्यावेळच्या समाजाचा विरोध आहे स्त्री शिक्षणाला. आता विवाह झाला, एक संधी होती आपल्याकडं, ती संधी त्यांनी घालवली समाजसुधारक म्हणण्याची. पण दुसरी चूक जी त्यांनी पहिल्यांदा केली, पहिली चूक, ती चूक रमाबाईंना शिकून त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केला. रमाबाईंना शिकवलं, इंग्रजी भाषा शिकवली, आणि विशेष म्हणजे रमाबाईंना पुढे चालून त्यांनी समाज सुधारणेमध्ये पण आणलं. रमाबाईंनीच पुढे चालून सेवा सदनची स्थापना केलेली आहे. नंतर एक फिमेल इंग्लिश स्कूल तुम्हाला भेटेल, एक हुजूरपागा इथं, तर तिच्या स्थापनेमध्ये सुद्धा रमाबाईंचा सहभाग तुम्हाला भेटून जातो. तर हे अशा पद्धतीचे समाज सुधारक होते. नंतर शिक्षणाच्या बाबतीत बघू. यांचं प्राथमिक शिक्षण कोल्हापूरला झालेलं होतं. ऑलरेडी यांचे वडील कोल्हापूर इथं नोकरीला असल्याच्यामुळे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरला झालं. अतिशय हुशार होते. नंतर 1856 मध्ये ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. एल्फिन्स्टन कॉलेज इथून त्यांनी मॅट्रिकची परीक्षा ते उत्तीर्ण झाले. हे एल्फिन्स्टन कॉलेज कालच्या लेक्चरमध्ये आपण बघत होतो, याची सुरुवात कोणी केली होती? नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी. त्या एल्फिन्स्टन कॉलेज मधून यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. आणि मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केल्याच्या नंतर 1862 ते मुंबईमधून बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून BA पास झाले. यांच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा. 1854 आपल्याला माहिती आहे की ओडच्या खलित्यानुसार भारतामध्ये 3 ठिकाणी युनिव्हर्सिटीज म्हणजे विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव आला. आणि मग 1857 मध्ये 1857 मध्ये 3 युनिव्हर्सिटी स्थापन करण्यात आल्या. यापैकी पहिली होती कलकत्ता, दुसरी होती मद्रास, तिसरी होती आपली बॉम्बे युनिव्हर्सिटी. आणि मग 1857 पासून जे युनिव्हर्सिटी किंवा विद्यापीठ सुरू झाले, या विद्यापीठातून जे पहिले 4 लोक ज्यांना डिग्री मिळाली, त्यांच्यापैकी पहिल्या नंबरवर होते न्यायमूर्ती रानडे. 4 लोकांना डिग्री मिळाली यावर्षी. यापैकी एक व्यक्ती निश्चितच न्यायमूर्ती रानडे हे म्हणजे ऑलरेडी आपण म्हणू प्रथम वर्गामध्ये त्यांनी ही पदवी घेतली होती. यांच्यासोबत आणखी एक होते, ते पण समाजसुधारक म्हणून पुढे येतीलच. त्यांचं नाव होतं राघव भांडारकर. तर राघव भांडारकर हे सुद्धा ऑलरेडी हे दुसऱ्या क्रमांकाने आलेले होते. म्हणजे या जे 4 जणांना डिग्री मिळाली होती त्याच्यापैकी पहिलं नाव होतं न्यायमूर्ती रानडे यांचं, दुसरे होते राघव भांडारकर, तिसरे एक होते मोडक नावाचे. हे पण पुढे समाज सुधारण्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला आढळून येतीलच, आहे का नाही. आणि एक चौथे होते, त्यांचं नाव वागळे होतं, बाळ मंगेश वागळे. ते 4 जण पहिल्यांदा बॉम्बे युनिव्हर्सिटीमधनं यांनी डिग्री पास आउट केलेली होती. नुकतीच बॉम्बे युनिव्हर्सिटीची स्थापना झालेली होती, आपल्याला माहिती आहे. पुढच्या खलित्यानुसार बॉम्बे युनिव्हर्सिटी स्थापन झाली. बॉम्बे युनिव्हर्सिटीच्या बाबतीमध्ये 2-3 महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. बॉम्बे युनिव्हर्सिटी स्थापन करण्यासाठी 2 समित्या आहेत. एक कॉलोनियल नावाची समिती आहे, पण ही समिती तेवढी काही विशेष नाही. पण मेन मुख्य समिती आहे उडचा खलिता किंवा उड समिती, चार्ल्स उड. आणि चार्ल्स उडच्या नेतृत्वाखाली जी समिती झाली 1854 मध्ये डलहौसीच्या काळामध्ये ही समिती स्थापन करण्यात आली होती. आणि नंतर 1856 मध्ये या समितीने आपल्या शिफारशी दिल्या. ही तीच समिती आहे. भाजी समिती तुम्हाला काय म्हणते की प्रत्येक गावामध्ये प्राथमिक शाळा असली पाहिजे, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही कॉलेज स्थापन केलं पाहिजे, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही सिनियर कॉलेज असले पाहिजेत, आणि प्रत्येक प्रांतात निदान एक तरी विद्यापीठ असलं पाहिजे. आणि मग त्यानुसारच ह्या 3 प्रांतात 3 विद्यापीठांची स्थापना आहे. आलं बऱ्याचदा वाटतं दिल्ली विद्यापीठ आहे का? नाही, दिल्ली विद्यापीठ नंतरच आहे. म्हणजे मद्रास युनिव्हर्सिटी, बॉम्बे युनिव्हर्सिटी आणि कलकत्ता, ह्या 3 युनिव्हर्सिटीची स्थापना 1857 मध्ये झाली होती. म्हणजे मास्तरी 1857 मध्ये युनिव्हर्सिटी स्थापन झाली. 1857 ला तर उठाव चालू होता ना भारतात. त्याचा काय संबंध आहे उठावाचा? तर उठावाचा संबंध काय नाही, उठाव सुरू होण्याच्या अगोदरच या युनिव्हर्सिटीची स्थापना झाली होती. त्यामुळं उठाव नंतरच आहे. आपल्याला माहिती आहे की उठावाची ऍक्च्युअल तारीख एप्रिल महिन्यामध्ये होती, आणि नंतर मग मार्च एंडिंगला उठाव तुम्हाला झाल्याचा दिसतो. पण त्याच्या अगोदर या युनिव्हर्सिटी स्थापन झालेल्या होत्या.
आता ह्या युनिव्हर्सिटी स्थापन झाल्या आणि त्याच्यामधून पासआउट झालेले पहिले 4 माणसं. मग एक यावेळेला लॉर्ड यार्डले म्हणून होते. हे या बॉम्बे युनिव्हर्सिटीचे पहिले, एक थोडंसं बाहेर जाऊन लक्षात ठेवा युनिव्हर्सिटीच्या बाबतीमध्ये, लॉर्ड यार्डले हे या बॉम्बे युनिव्हर्सिटीचे पहिले कुलगुरू होते. कुलगुरू, ठीक आहे ना. आणि यावेळेस तुम्हाला माहिती कुलगुरू आणि कुलपतीमध्ये फरक काय असतो? कुलपती म्हणजे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही युनिव्हर्सिटी तुम्हाला भेटतात, या सगळ्याच्या युनिव्हर्सिटीचे कुलपती कोण असतात? राज्यपाल, डेफिनेटली. त्यावेळेला जेवढ्या महाराष्ट्रात एकच युनिव्हर्सिटी आहे त्यावेळी. आणि मग या बॉम्बे युनिव्हर्सिटीचे पहिले कुलपती कोण होते? कुलपती होते तत्कालीन मुंबईचे, त्यावेळेसच्या बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर. आणि मग यावेळेला गव्हर्नर कोण आहेत? एल्फिन्स्टन. तुम्हाला एल्फिन्स्टन आपण पाहिलं की एल्फिन्स्टन तर पहिले गव्हर्नर होते. मध्ये इथपर्यंत कार्यकाळ आहे का? नाही, 2 एल्फिन्स्टन आहेत. एक होते जे आपण माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन म्हणतो, जे बॉम्बे प्रांताचे पहिले गव्हर्नर, ठीक आहे ना. आणि हे आत्ता आहेत ते जॉन एल्फिन्स्टन आहेत. म्हणजे आत्ताचे जे गव्हर्नर आहेत ते जॉन एल्फिन्स्टन. आणि जॉन एल्फिन्स्टन हे यावेळी बॉम्बे प्रांताचे पहिले कोण आहेत? कुलपती आहेत, कुलपती. आणि कुलगुरू कोण होते? लॉर्ड यार्डले हे पहिले कुलगुरू होते. ठीक आहे, हा फरक लक्षात असला पाहिजे. दुसरी गोष्ट, बॉम्बे युनिव्हर्सिटीमधनं पासआउट झालेले पहिले 4 जणांची जी पहिली टीम होती ती 4 जणांची होती. विलास आबाजी मोडक एक होते, त्याच्यामध्ये राघव भांडारकर होते. आणि या सगळ्यामध्ये पहिल्या नंबरना पास झालेले कोण आहेत? न्यायमूर्ती रानडे आहेत. आणि पुढे ते वागळे पण तुम्हाला दिसतात. हे 4 जण आहेत. आणि नंतर तुम्ही पाहिले 4ही लोकांना, पण 4ही लोक ही जी बॉम्बे युनिव्हर्सिटी म्हणून पहिल्यांदा यांना डिग्री मिळाली ती, हे 4च्या 4 लोक पुढे चालून समाज सुधारणामध्ये आहेत. 4ही आहेत समाज सुधारणेमध्ये. याच्यानंतर आणखी एक मुद्दा बॉम्बे युनिव्हर्सिटीच्या बाबतीत लक्षात घ्या. बॉम्बे युनिव्हर्सिटीला स्वतंत्र इमारत नव्हती. आता युनिव्हर्सिटी स्थापन करायची, कुठं करायची? मोठा प्रश्न आला. तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की बॉम्बे युनिव्हर्सिटी सुरुवातीला एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये सुरू झाली. म्हणजे एल्फिन्स्टन कॉलेजच्या वरच्या भागामध्ये बॉम्बे युनिव्हर्सिटी असायची आणि खाली एल्फिन्स्टन कॉलेज असायचं, ठीक आहे ना. मग कुठं सुरू करायची? तिथंच हे काम आहे. बॉम्बे युनिव्हर्सिटी जेव्हा सुरू झाली, आपण कालच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे की नाना जगन्नाथ शंकर शेठ हे बॉम्बे युनिव्हर्सिटीचे काय आहेत? पहिले फेलो आहेत. फेलो म्हणजे मानद सदस्य, म्हणजे ते फेलो आहेत, ठीक आहे. आणि बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये आणखी एक महत्वपूर्ण आहे पहा, बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये जे सिनेट स्थापन करण्यात आली. आता आपल्याला माहिती आहे प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये सिनेटर असतात, एक सिनेट असते. तर पहिले सिनेटर कोण होते बॉम्बे युनिव्हर्सिटीचे? एक्स्ट्रा माहितीसाठी लक्षात असू द्या, डॉक्टर भाऊदाजी लाड होते. त्यांच्याविषयी काल आपण पाहिलेलं आहे, जे गरिबांचे धन्वंतरी तुम्ही म्हणून ओळखता. आणि विशेष म्हणजे ग्रँट मेडिकल कॉलेजमधून ज्यांना पहिल्यांदा पदविका म्हणतो मी, डिप्लोमा ज्यांना मिळाला ते कोण आहेत? भाऊदाजी लाड. तर हे भाऊदाजी लाड हे पहिले सिनेटर आहेत बॉम्बे युनिव्हर्सिटीचे. बॉम्बे युनिव्हर्सिटीच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत, अलग लक्षामध्ये. ते लॉर्ड यार्डले आहेत. त्याच्यानंतर हे पहिले कुलगुरू होते. परत एकदा सांगतोय, जॉन एल्फिन्स्टन हे पहिले कुलपती होते. डिग्री मिळवणारे पहिले 4 लोक तर आपण ऑलरेडी सांगितली. आता यानंतर महत्वपूर्ण म्हणजे कुठं सुरू झाली होती? एल्फिन्स्टन कॉलेजमध्येच. आणि मग जेव्हा बॉम्बे युनिव्हर्सिटी चालू झाली तेव्हा 2 मेन कॉलेज होते, जे म्हणतात की तुम्ही युनिव्हर्सिटी थ्रू आमच्या मुलांना, तुम्ही पास झालेल्या मुलांना डिग्र्या द्या, असे म्हणणारे फक्त 2च कॉलेज होते. म्हणजे पहिल्या वर्षी जेव्हा 1857ला जेव्हा युनिव्हर्सिटी स्थापन झाली बॉम्बे युनिव्हर्सिटी, तेव्हा फक्त 2 कॉलेज मानायचे. काय म्हणत होते 2 कॉलेज? की बाबा आमच्या मुलांना तुम्ही काय करून टाका, डिग्री द्या, असं म्हणणारे. आणि 2 कॉलेजपैकी एक कॉलेज होतं ऑलरेडी एल्फिन्स्टन कॉलेज, का जिथं ही युनिव्हर्सिटी स्थापन झाली. म्हणजे एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांना डिग्री कोण देणार? बॉम्बे युनिव्हर्सिटी देणार. आणि सेकंड कोण होतं? ग्रँट मेडिकल कॉलेज. म्हणजे ग्रँट मेडिकल कॉलेजमधून जे पास होणारी मुलं आहेत त्यांना सुद्धा डिग्री देण्याचं काम कोण करेल? एल्फिन्स्टन, बॉम्बे युनिव्हर्सिटी करेल. तर हे अशा पद्धतीने चाललेलं आहे पुढे. आणि यामध्ये डिग्री मिळवण्यामध्ये आपण सांगितलं की BA पास कोणी केलं होतं? 1862 मध्ये न्यायमूर्ती रानडेंनी केलं. नंतर 1864 न्यायमूर्ती रानडे MA पास झाले. आणि MA पास असताना त्यांचा विषय कोणता होता? हिस्ट्री, इतिहास. आणि पुढे चालून तुम्ही पहा, याच सगळ्या बळावरच न्यायमूर्ती रानडेंनी ऐतिहासिक अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत. तर इतिहास विषय 1864 त्यांनी MA पास केलं. आणि 1866 मध्ये LLB परीक्षा ते उत्तीर्ण झाले. LLB परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या नंतर जेव्हा ते LLB ची परीक्षा उत्तीर्ण झाले, लगेच कोल्हापूर आणि अक्कलकोट संस्थानामध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली. काय म्हणून? ओरिएंटल ट्रान्सलेटर. इंग्रजी भाषेवर चांगलं प्रभुत्व होतं. हे ओरिएंटल ट्रान्सलेटर काय असतात? की इंग्रजी भाषेतून आलेली जी माहिती आहे तिला मराठी भाषेमध्ये रूपांतरित करणे, म्हणजेच ट्रान्सलेट करणे. आणि मराठी भाषेतली जी काही माहिती आहे तिला काय करणे?
इंग्रजी. आता ब्रिटिशांकडून जी काही संस्थानांना पत्र येतात ती मराठी भाषेतून थोडकीच येणार आहे. तर ब्रिटिशांकडून येणारी पत्र कोणत्या भाषेतली आहेत? इंग्रजी भाषेतली आहेत. मग इंग्रजी भाषेतून जी काही माहिती आली आहे ती संस्थानामध्ये मराठी भाषेत ट्रान्सलेट करणे आणि मराठी भाषेतली संस्थानातली माहिती इंग्रजी भाषेमध्ये ट्रान्सलेट करणे हे काम कोण करत होतं सुरुवातीला? न्यायमूर्ती रानडेंनी केलं. आणि हे ओरिएंटल म्हणून ओरिएंटल म्हणजे याचा अर्थ काय होतो? स्वदेशी. आपण आपली भाषा म्हणा, ऐका नाही. तर ओरिएंटल ट्रान्सलेटर म्हणून पण त्यांनी काही वर्ष काम केलेलं आहे. नंतर 1868 बघा पुढे जाऊ, एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून कामाला सुरुवात केली. हे बघा नीट समजून घ्या, हेच न्यायमूर्ती रानडे आहेत. तुम्हाला माहिती आहे सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी मॅट्रिक कुठून पास केलेली होती? एल्फिन्स्टन कॉलेज. आणि आता काम कुठं करतायत, नोकरी कुठं करतायत? एल्फिन्स्टन कॉलेज. म्हणजे ज्या कॉलेज, किती मोठी गोष्ट असायला पाहिजे की तुम्ही जिथून शिकता तिथं जाऊन परत जॉबला करता, ऐका नाही. तर हे असं एक मोठं काम होतं. म्हणून तर आपण म्हणतो की एक मोठं व्यक्तिमत्व आहे रानडेंच्या बाबतीत, का जिथं त्यांनी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली, परत त्याच कॉलेजमध्ये ते ऍज अ प्रोफेसर, प्राध्यापक म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. आणि तिथं कोणते विषय शिकवायचे? इतिहास आणि इंग्रजी हे 2 विषय ते शिकवायचे तिथं. ठीक आहे. मध्यंतरीच्या काळात अर्थशास्त्र पण त्यांनी इथं असतानाच त्यांनी अर्थशास्त्रावर पण आपली जी पकड आहे ती अतिशय मजबूत केली होती. आणि म्हणूनच तुम्ही पाहता भारतामध्ये जर अर्थशास्त्राविषयी पहिल्यांदा लिखाण कोणी केलं असेल तर ते रानडेंनी केलेलं आहे. आता पुढे गेल्यानंतर तुम्हाला आढळलं ते एस्से ऑन इंडियन इकॉनॉमिक्स जे पुढे 1871 मध्ये हा जो ग्रंथ आहे, जे पुस्तक आहे ते त्यांनी लिहिलेलं आहे. या पुस्तकात ते काय लिहित आहेत की भारतीय इकॉनॉमी मागे असण्याच्या पाठीमागची कारणं कोणती आहेत, आपण असं काय केलं पाहिजे म्हणजे आपण विकसित म्हणजे डेव्हलप्ड होण्यासाठी आपण जाऊ पुढे. या अनेक गोष्टींवर चर्चा या एस्से ऑन इंडियन इकॉनॉमिक्स, नावाला एस्से जरी असला तरी हा निबंध नाहीये, हे पुस्तक आहे. आणि इथं असतानाच म्हणजे जेव्हा ते इथं चाललेत एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये ऍज अ लेक्चरर म्हणून ते काम करतात, याच वेळी त्यांनी इतिहास आणि इंग्रजी विषय इथं ते शिकवत, पण सोबतच त्यांनी अर्थशास्त्रावर आपली पकड मजबूत केली होती. पुढे गेल्याच्या नंतर 1871 तुम्ही पाहाल न्यायाधीश पदाची परीक्षा उत्तीर्ण झाले जज म्हणून, आणि लगेच त्यांनी जिल्हा न्यायाधीश म्हणून काम करायला सुरुवात केली, म्हणजे डिस्ट्रिक्ट जज म्हणून कामाला सुरुवात पण झाली. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन मध्यंतरी ते एक लिहायची गोष्ट राहिली, 1886च्या काळामध्ये ते ऑलरेडी बॉम्बे कायदे मंडळाचे ते सदस्य बनले होते. हे बॉम्बे कायदे मंडळ काय हो, ज्याला तुम्ही लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणता ना, म्हणजे बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, आमदार. ठीक आहे, ते हे आमदार बनलेले आहेत. बरं, विशेष एकदा नाही 2दा आमदार झालेले आहेत. म्हणजे 1886 मध्ये पहिल्यांदा आमदारकी आणि नंतर पुढे गेल्यानंतर 1893ला दुसऱ्यांदा आमदारकी. त्यावेळेला आमदारकीची टर्म 3 वर्षाची असायची. आज चालते 5 वर्ष, पण तेव्हा किती वर्षाची होती? 3 वर्षाची होती. तर 2 वेळा आमदार म्हणून ते आलेले आहेत. म्हणजे 1886ला पहिल्यांदा आणि नंतर 1893ला दुसऱ्यांदा आमदारकी त्यांनी भूषवलेली आहे. तर हे अशा पद्धतीनं 2दा आमदार. आपण मागे सांगितलं महाराष्ट्रातला, कालच्या लेक्चरला आपण बघत होतो महाराष्ट्रातला पहिला आमदार कोण होतं? नाना जगन्नाथ शंकर शेठ होते, आहे का नाही? आणि त्याच्यानंतर आता तुम्ही पाहाल तर न्यायमूर्ती रानडे 2दा आमदारकीत पण पुढे गेलेली आहे त्यांनी. आणि 1893ला त्यांचं प्रमोशन झालं आणि ते बॉम्बे हायकोर्टचे जज म्हणून काम करत लागले. आणि मग इथं बघा ते जजची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जेव्हा त्यांनी हे जज बनले, न्यायाधीश बनले, त्याच्यानंतर त्यांना न्यायमूर्ती हे नाव पुढे लागले, न्यायमूर्ती. आणि 1893 मध्ये तुम्ही पाहाल तर बॉम्बे हायकोर्टचे ते काय बनलेले आहेत? जज बनलेत. आणि इथून पुढे ते चाललं मग त्यांचं काम, न्यायमूर्तीचं काम त्यांचं चालूच आहे. म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये हायकोर्टमध्ये जज म्हणून काम केलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, ते हे होतं त्यांचं कार्य, म्हणजे एज्युकेशनल आणि त्यांचं जे काही स्वतःचं फंक्शन आहे त्याविषयीची माहिती. आता आपल्याला मूळ जो प्रश्न आहे, जिथे एमपीएससी तुम्हाला सगळ्यात जास्त फोकस्ड असते, तो भाग म्हणजे कोणता आहे? कार्य काय, कामं काय काय केली. तर याच्यापैकी सगळ्यात महत्वाचं काम होतं सगळ्यात पहिले ज्ञानप्रसारक सभेमध्ये निबंध लिहिले. जेव्हा ते विद्यार्थी पदामध्ये, तुम्ही 1848ला काय करताय तो रानडे, त्यावेळेस त्यांची परीक्षा पण ते उत्तीर्ण झाले नव्हते, मॅट्रिक पण झाले नव्हते, तेव्हापासून त्यांनी लिहायला सुरुवात केली. ज्ञानप्रसारक सभेमध्ये त्यांनी अनेक निबंध लिहिलेले आहेत. त्यांचे 4 निबंध खूप जास्त गाजलेले आहेत. हे बघा, आयोग नेहमी क्वेश्चन तुम्हाला असा एका दिवस नाही विचारणार, आयोग थोडं आता पुढे चालून क्वेश्चन विचारतोय. कोणते निबंध, यावर पण तुम्हाला बऱ्याचदा क्वेश्चन विचारले जातात. निबंधांची नावे सांगा. तर त्यामध्ये लक्षात असलं पाहिजे, जेव्हा ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण नव्हते त्यावेळेला त्यांनी ज्ञानप्रसारक सभेमध्ये निबंध लिहायला सुरुवात केली होती. यापैकी एक निबंध त्यांनी लिहिला होता जो गाजला होता, तरुण शिकलेल्या लोकांची कर्तव्य काय. ठीक आहे, काय कर्तव्य आहेत हे न्यायमूर्ती रानडेंनी केव्हा सांगितलं? मला माहिती तर बसलेल्या आपल्या हॉलपैकी खूप कमी लोकांना ही कर्तव्य माहिती आहेत. तरुण शिकलेली इथपर्यंत ठीक आहे, पण त्यांची कर्तव्य आपल्याला माहिती नाही. जर तुम्हाला तुमची कर्तव्य समजून घ्यायची असतील तर न्यायमूर्ती रानडेंचा हा निबंध बघून घ्या. दुसरा आहे मराठी राजे रजवाडे यांच्याविषयी पण निबंध आहे. राजे रजवाडे होतेच तेव्हा,
ऑलरेडी 1848 मध्ये मान्य आहे की मराठा साम्राज्य, मराठा सत्ता, पेशवाई ही कटली 1818 मध्ये, पण त्याच्यानंतरही तैनाती फौजेच्या नियंत्रणाखाली, ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली ऑलरेडी अनेक महाराष्ट्रामध्ये अनेक संस्थाने होतीच. तर मग या राजा रजवाड्यांच्या विषयीची माहिती या निबंधामध्ये त्यांनी लिहिलेली आहे. थर्ड आहे मराठी आणि बंगाली लोकांच्या उत्कर्षांची चिन्हे, म्हणजे मराठी आणि बंगाली लोकांनी कसा उत्कर्ष केला आणि हे कसे करू शकतात, केला याच्यापेक्षा ते त्यांनी सांगितलं की या लोकांमध्ये ते पोटेन्शियल आहे मराठी आणि बंगाली लोकांमध्ये, आणि हे स्वतःचा उत्कर्ष म्हणजे स्वतःचा विकास घडून आणू शकतात. तर ह्या उत्कर्षाची चिन्ह याविषयी पण निबंध लिहिलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, हे मला बऱ्याचदा नवल वाटतं, किती दूरदृष्टी हो. त्यावेळेला न्यायमूर्ती रानडे यांना कसं समजलं असावं की भारताची लोकसंख्या प्रचंड वाढणार आहे आणि वाढलेली पण आहे, ठीक आहे ना. तर त्यांनी त्यावेळी सांगितलेलं आहे प्रजावृद्धीचे दुष्परिणाम काय समजून घ्या रे बाबा, नाही ठीक आहे. तर प्रजावृद्धीचे दुष्परिणाम काय हे तेव्हा ते सांगतायत न्यायमूर्ती रानडे की लोकसंख्या वाढली तर काय भानगड येते, काय प्रॉब्लेम्स होतात, आज जे तुम्ही मी फेस करतोय त्याच्या पाठीमागची कारणं तेच आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्वाचं एक कारण सांगितलं की तुमची लोकसंख्या जेवढी वाढेल तुम्ही तर विकासाच्या पेक्षा तुम्ही अधोगतीकडे वळाल. या दुष्परिणामाच्या या ग्रंथामध्ये त्यांनी ही माहिती दिलेली आहे रानडेंनी. सोबतच रानडेंनी या बाबतीमध्ये काय सांगितलं प्रजावृद्धीच्या दुष्परिणामामध्ये, रानडे म्हणतात लोकसंख्या वाढ होणे हे देशाच्या अधोगतीचं मुख्य कारण आहे. का? कारण यामुळे नॅचरल रिसोर्सेसवर ताण येतो. जेवढी लोकसंख्या वाढली तेवढं नैसर्गिक साधन संपत्ती वापरणं चालणारच आहे. हे कारण त्यांनी सांगितली, म्हणजे प्रजावृद्धीचे दुष्परिणाम. आणि हे सगळं कधी लिहितात ते 1848, म्हणजे मॅट्रिक एक्झाम पास होण्याच्या अगोदरच हे सगळे कामं त्यांनी सुरू केले होते, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे चाल तर 1865 मध्ये तुम्ही पहा लोकहितवादी यांच्या इंदू प्रकाश एक साप्ताहिक होतं, माहिती असेल पाहिजे आपल्याला. याच्यावर एमपीएससीने ऑलरेडी प्रश्न विचारला इंदू प्रकाशवर. तर लोकहितवादी यांच्या इंदू प्रकाश या साप्ताहिकामधून त्यांनी लिखाणाला सुरुवात केली. तुम्हाला माहिती आहे का हे साप्ताहिक ऍक्च्युअली इंदू प्रकाश कोणी सुरू केलं होतं? हे सुरू केलं होतं लोकहितवादी आणि विष्णुशास्त्री पंडित. आणि हे साप्ताहिक सुरू करण्यामध्ये रानडेंचा सहभाग आहे. म्हणजे आयोगाने जर एखाद्या वेळेस तुम्हाला प्रश्न विचारला की म्हणजे इंदू प्रकाश हे जे साप्ताहिक आहे त्याची सुरुवात करणाऱ्या संस्थापक खालीलपैकी कोण कोण आहेत बघ, तर त्यावेळेस हे तिन्ही नावं माहिती पाहिजे आपल्याला. माहिती पाहिजे लोकहितवादी पण होते, रानडे पण होते आणि विष्णुशास्त्री पंडित पण होते. हे विष्णुशास्त्री पंडित म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे काय म्हणतो, महाराष्ट्राचे ईश्वरचंद विद्यासागर यांना म्हटलं जातं, विष्णुशास्त्री पंडितांना. एक फरक आपण सांगतोय ना, स्वतः विद्वेषी विवाह केलेला माणसाने. जेव्हा यांच्या पत्नीचा मृत्यू झाला, जसं आता रानडेंच्या बाबतीत आपण सांगितलं की त्यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर संधी होती आणि समाजाला सांगण्याची की बघा मी जसा बोलतो त्या पद्धतीचा समाज सुधारक आहे, करूनही दाखवतो तसंच. पण ही संधी त्यांनी घातली ना. पण ही संधी विष्णुशास्त्री पंडितांनी नाही घातली, त्यांनी स्वतः विद्वेषी विवाह केलेला आहे. विशेष म्हणजे यांना बहिष्कृत केलं होतं विद्वेषी विवाह केल्याच्या नंतर, पण त्यांनी म्हणले करा बहिष्कृत, मला अडचण नाही. तर ह्या तिघांनी मिळून इंदू प्रकाशची सुरुवात केली होती. इंदू प्रकाश नावाचा साप्ताहिक या तिघांनी मिळून चालू केलेलं होतं. आणि या साप्ताहिकामध्ये रानडे लिहित असत. अनेक महत्वपूर्ण गोष्टी रानडेंनी या साप्ताहिकामध्ये लिहिलेल्या आहेत. आता या साप्ताहिक नंतर तुम्ही पाहाल 1868 मध्ये विष्णुशास्त्री पंडित हेच आपण सांगितलं विधवेच्या बाबतीत मध्ये या माणसाचं काम खूप मोठं आहे. विधवा समस्या, विधवा पुनर्विवाहाच्या बाबतीमध्ये विष्णुशास्त्री पंडितांनी खूप मोठा आदर्श निर्माण केला समाजाच्या पुढे. तर ह्या विष्णुशास्त्री पंडितांच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती असलं पाहिजे. पुढे चालून 1866 मध्ये विष्णुशास्त्री पंडित यांची पुनर्विवाह उत्तेजक मंडळी नावाची एक संस्था सुरू केली. नावातच कळतं काय हो या संस्थेचा उद्देश, की विधवा पुनर्विवाहाला उत्तेजना देणे. ठीक आहे, म्हणजे विधवेच्या पुनर्विवाहासाठी उत्तेजना देणे, समाजामध्ये सांगणे की बघा एवढा सनातनी समाज होता त्या काळामध्ये की हा समाज विधवेच्या बाबतीमध्ये अतिशय कठोर भूमिका असायची. विधवेसोबत पुनर्विवाह केला जाणार नाही याची काळजी या काळामध्ये घेतली जायची. पण रानडे काय म्हणतायत या काळामध्ये, रानडे म्हणतायत आणि विष्णुशास्त्री पंडित म्हणताय की नाही, विधवेसोबत विवाह करा. आणि या गोष्टीसाठी उत्तेजना देण्यासाठी की विधवा पुनर्विवाहाच्या बाबतीमध्ये उत्तेजना देण्यासाठी पुनर्विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना विष्णुशास्त्री पंडित यांनी केली होती. आणि याच्यामध्ये सहभाग कोणाचा आहे, रानडेंचा पण सहभाग आहे. या दोघांचं काम आहे याच्यामध्ये. म्हणजे रानडे लोकांना सांगतात बरं का विधवेसोबत पुनर्विवाह करायला पाहिजे. ठीक आहे. दुसरी गोष्ट 31
डिसेंबर 1800, हा अतिशय महत्वाचा आहे, प्रार्थना समाजाची स्थापना. ऍक्च्युअली प्रार्थना समाज आपल्या एमपीएससीला जास्त आवड आहे बरं का या समाजाची, प्रार्थना समाजाची. त्यामुळे या समाजाकडे तुम्ही थोडं लक्ष ठेवलंच पाहिजे. प्रार्थना समाज हे काय हो? प्रार्थना समाज एक तुम्हाला माहिती असेल, 1867च्या काळात, 1864-65च्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे 1828ला ब्राह्मो समाजाची स्थापना झाली होती. ही कुठं आहे हो? राजाराम मोहन राय यांनी केलेली ब्राह्मो समाज. म्हणजे एकेश्वरवाद वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि हिंदू धर्मामध्ये ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहेत त्याला विरोध म्हणून ब्राह्मो समाज आहे का नाही. राजाराम मोहन राय यांच्या मृत्यूनंतर ब्राह्मो समाजाचं नेतृत्व ते देवेंद्रनाथ टागोरांकडे, आणि पुढे चालून देवेंद्रनाथ टागोरांच्या नेतृत्वाखाली ब्राह्मो समाज फुटला. आणि मग त्याचा आदि ब्राह्मो समाज आणि भारतीय ब्राह्मो समाज, दोन ब्राह्मो समाज झाले. म्हणजे फुटण्याचं कारण काय होतं? ब्राह्मो समाजाचं मूळ तत्व काय? एकेश्वरवाद आहे. ब्राह्मो समाज पहिल्यापासून मानतो की वेदांची निर्मिती ही मानव निर्मित आहे, म्हणजे वेद हे मानवाने तयार केलेले आहेत. म्हणजे वेद हे म्हणजे बाकी त्यावेळेला जे समाजातला विचार होता तो कोणता आहे? सनातनी लोकांचा, की वेद हे ईश्वर निर्मित आहे. वेदांची निर्मिती कोणी केली आहे? ईश्वराने केली आहे. कोण म्हणतं हे सगळं? हे सनातनी लोक म्हणत होते. पण ब्राह्मण समाज पुढे येतो, म्हणतो नाही नाही नाही, वेद हे मानव निर्मित आहेत, कुठल्या तरी मानवाने तयार केलेले आहेत. म्हणजे वैदिक काळामध्ये म्हणजे ब्राह्मण समाज मुख्य मानतो की वेद हे मानव निर्मित आहेत. पण तुम्ही नीट पहा, जेव्हा ब्राह्मण समाज फुटला पुढे गेल्याच्या नंतर, म्हणजे ब्राह्मण समाजामध्ये फूट आली, ही फूट याच मुद्द्यावर होती. म्हणजे मूळ ब्राह्मण समाजाची स्थापना आणि मूळ ब्राह्मण समाजाचं तत्व असं काय सांगत आहे आपल्याला? वेद हे मानव निर्मित नाही, मानव निर्मित आहेत, हे मूळ ब्राह्मण समाजाचं तत्व सांगत आहे. पण जेव्हा 1860च्या नंतर देवेंद्रनाथ टागोर हे जेव्हा म्हातारे झाले होते, नंतर देवेंद्रनाथ टागोर म्हातारे झाल्याच्या नंतर बऱ्याचदा ते थोडेसे कन्झर्वेटिव्ह विचाराचे बनले होते, थोडे प्रतिगामी विचाराचे. आणि त्यांनी नंतर नंतर काय सांगायला सुरुवात केली देवेंद्रनाथ टागोरांनी? ते म्हणतात की नाही नाही नाही, वेद हे ईश्वर निर्मितच आहे. म्हणजे ज्या ब्राह्मण समाजाचं तत्व आहे की वेद हे मानव निर्मित आहे, त्याच ब्राह्मण समाजाचा म्हणजे एक संचालक काय बोलतोय आता? वेद हे ईश्वर निर्मित आहे. मग हे नवीन तरुण असणारे जे समाज सुधारक होते ते म्हणले, यार आपला समाज ज्या तत्वावर आधारित आहे, ज्या विचारावर आधारित आहे, तो त्यापासून आपण दूर चाललोय. आणि मग याच्यातून कोण? याच्यापैकीच एक होते केशवचंद्र सेन. मग केशवचंद्र सेन म्हटले की नाही नाही, हे तर म्हणजे मूळ समाजाच्या तत्वाच्या विरोधातला भाग आहे. म्हणून केशवचंद्र सेन यांच्या नेतृत्वाखाली काही ब्राह्मण समाजाची लोक फुटली. मग जी लोक ब्राह्मण समाजातून बाहेर आली ती कोण आहे? तो ती भारतीय. मग त्यांनी जो ब्राह्मण समाज स्थापन केला तो भारतीय ब्राह्मण समाज, बरोबर आहे का? आणि जे मूळ ब्राह्मण समाज होता, जो देवेंद्रनाथ टागोरांच्या नेतृत्वाखाली राहिला, तो कोण आहे? आदि ब्राह्मण समाज आहे का नाही? म्हणजे आदि ब्राह्मण समाज आणि भारतीय ब्राह्मण समाज ही फूट आहे. मग आता नावात बघा, भारतीय ब्राह्मण समाज म्हणजे अख्ख्या भारतामध्ये ह्या ब्राह्मण समाजाला पसरवायचंय. आणि हे आता याचे मूळ संस्थापक कोण बनले त्या समाजाचे? केशवचंद्र सेन. केशवचंद्र सेन यांनी अख्ख्या भारतभर त्या काळामध्ये दौरे काढले. ठिकठिकाणी केशवचंद्र सेन जात आणि सांगत की बाबा ब्राह्मण समाजाचे तत्व सांगत. समाज सुधारक मध्ये खूप मोठं नाव आहे केशवचंद्र सेन यांचं. याच काळात केशवचंद्र सेन मुंबईत आले. म्हणजे जेव्हा भारतीय ब्राह्मण समाजाचा विस्तार करायचा, प्रचार करायचा, त्यावेळेस त्या प्रचारासाठी ते मुंबईत आले. आणि त्या केशवचंद्र सेन खूप मोठं नाव होतं, त्यामुळे महाराष्ट्रातले सगळे समाज सुधारक झाडून पुसून त्यांच्या सभेला उपस्थित होते. जे नवीन तरुण यंग आहेत ते तर सगळेच उपस्थित. राघव भांडारकर घ्या, न्यायमूर्ती रानडे घ्या, विलासाबाजी मोडक घ्या, याचबरोबर महत्वपूर्ण म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर घ्या, त्यांचे छोटे भाऊ असलेले मोठे भाऊ असलेले डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर घ्या, न्यायमूर्ती चंदावरकर आहेत, हे लोकहितवादी पण आहेत मध्ये, आहे का नाही? गोपाळ हरी देशमुख म्हणजे लोकहितवादी, हे पण आतमध्ये आहेत. हे सगळे तरुण त्या केशवचंद्र सेन यांच्या त्या सभेला मुंबईत उपस्थित राहिले. आणि मग केशवचंद्र सेन यांनी एक मोठं भाषण बोललं होतं. मग यामध्ये समाज सुधारणा वगैरे वगैरे एक जोश. ही यांचा ऑलरेडी फील्ड तीच बनली आहे, समाज सुधारणा. आणि मग त्यांच्या पुढे केवढा मोठा समाज सुधारक केशवचंद्र सेन यांनी मोठं भाषण दिलं. म्हणजे निस्तेज झालेल्या महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या मनामध्ये एक चैतन्य आणण्याचं काम केशवचंद्र सेन यांनी केलं. आणि मग या सगळ्या तरुण समाज सुधारकांना वाटायला लागलं, नाही नाही बरोबर आहे, आपणही सामाजिक सुधारणा केल्या पाहिजेत, पण एक प्लॅटफॉर्म
ठीक आहे. म्हणजे कोणता प्लॅटफॉर्म तयार करायचा, एक कुठला तरी प्लॅटफॉर्म पाहिजे ना, ज्याच्या नेतृत्वाखाली तुम्ही या सामाजिक सुधारणा करणार. मग तो प्लॅटफॉर्म म्हणजे कोण आहे? ब्राह्मण समाज, सॉरी प्रार्थना समाज. डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, ठीक आहे, आणि यांच्या घरी ब्राह्मण प्रार्थना समाजाचे सगळे समाज सुधारक एकत्र आले आणि 31 डिसेंबर 1867 डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्याच घरी या सगळ्या समाज सुधारकांनी, कोण कोण आहेत? आत्माराम पांडुरंग तरखडकर, त्यांचे भाऊ दादोबा पांडुरंग तरखडकर आहेत, न्यायमूर्ती रानडे आहेत, लोकहितवादी आहेत, वामन मोडक आहेत, वामन आबाजी मोडक, न्यायमूर्ती चंदावरकर आहेत. हे सगळेच्या सगळे समाज सुधारक यांच्या घरी बसले आणि त्यांनी 31 डिसेंबर 1867 काय केली? प्रार्थना समाजाची स्थापना केली. प्रार्थना समाज स्थापन झाला. पुढे चालून याचं हेड ऑफिस बनवण्यात आलं गिरगावला, गिरगाव मुंबई इथं. याचं मुख्यालय बनवण्यात आलं प्रार्थना समाजाचं. इथं मग यांच्या सगळ्या प्रार्थना समाजाचे जे समाज सुधारक आहेत त्यांच्या बैठका व्हायच्या आणि तिथं प्रार्थना समाजामध्ये आपल्याला पुढे काय करायचंय, सामाजिक. प्रार्थना समाजाच्या बाबतीमध्ये एक घोषवाक्य, नावातच घोषवाक्य तुम्हाला दिसतं का? लव्ह ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन. हे घोषवाक्य कोणी दिले प्रार्थना समाजाचं? न्यायमूर्ती रानडेंनी लिहिलेलं आहे. म्हणजे प्रार्थना समाजाचं घोषवाक्य यांनी तयार केलं होतं, लव्ह ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन. हे वाक्य प्रार्थना. पण आता एखादा समाज स्थापन करायचा आहे, पण मूळ उद्देश काय हो? एक तर माहिती आहे, सामाजिक सुधारणांसाठी प्रार्थना समाजाची काय करण्यात आली? सुरुवात करण्यात आली. बरोबर आहे की नाही? म्हणजे सामाजिक सुधारणा, पण मूळ प्रार्थना समाजाचा उद्देश कोणता होता? किंवा प्रार्थना समाज कशासाठी स्थापन करायचा आपल्याला? प्रार्थना समाजाची तत्व काय? याच्यामध्ये पुढे गेल्यानंतर कळालं की हिंदू एक प्रॉब्लेम कसा आहे बघा. प्रार्थना समाज स्थापन करण्याच्या मध्ये आणखी एक कारण आहे. मी काय म्हटलं तुम्हाला, प्रार्थना समाजाची प्रेरणा कोण आहे? केशवचंद्र सेन. पण केशवचंद्र सेन यांच्या बाबतीत एक प्रॉब्लेम होता की केशवचंद्र सेन खूप अग्रेसिव्हली आपल्या भूमिका मांडायची. आणि विशेष म्हणजे माहितीये का, हिंदू धर्मातील ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहेत यांच्यावर खूप कठोर टीका करायचे केशवचंद्र सेन. मग प्रार्थना समाज आणि एवढं होतं, आणि त्यातल्या त्यात ते थोडंसं काय करायचे माहितीये का, ख्रिश्चन धर्माच्या तत्वांना जवळच मानायचे. कोण? केशवचंद्र सेन. त्यांचं म्हणणं नाही ख्रिश्चन धर्माची तत्वावरी आहेत हिंदू धर्माच्या तत्वापेक्षा. हे जे समाज सुधारक होते यांचं म्हणणं असं आहे की नाही, ख्रिश्चन धर्माचा मान्य प्रभाव आहे बरं का, हे लक्षात घ्या. प्रार्थना समाजावर ख्रिश्चन धर्माचा डेफिनेटली प्रभाव आहे, पण यांचं म्हणणं असं आहे की हिंदू धर्म वाईटच आहे असं म्हणू नका तुम्ही. वाईट असणाऱ्या रूढी परंपरा हिंदू धर्मातनं काय करून टाका, काढून टाकू आपण. आणि मग त्यासाठी प्रार्थना, म्हणजे प्रार्थना समाजाचा मूळ उद्देश आहे की हिंदू धर्मातल्या अनिष्ट रूढी परंपरांना दूर करणे. आणि मग दूर करायचं म्हणजे यांच्याकडे काय टेंडर आहे का प्रार्थना समाजाकडे? नाहीये. लोकांमध्ये जनजागृती करायची ना ती, की बाबा ही परंपरा खराब आहे. जसं आता विधवा पुनर्विवाहाच्या बाबतीमध्ये बघा तुम्ही, विधवा पुनर्विवाह हा एक अनिष्ट परंपरा आहे. लोकांमध्ये जनजागृती करा ना, की नाही बाबा काही होत नाही विधवेसोबत विवाह केल्याने. आज काय प्रॉब्लेम येतोय आपल्याला म्हणजे आता एवढ्या लोकांनी विधवांसोबत आता पुनर्विवाह चाललेत त्यांचे, काय प्रॉब्लेम आला का आयुष्यामध्ये? जगली हो. त्यावेळेचे लोक बेकार होते, सनातनी होते. किती बेकार? कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपले जे बाळशास्त्री जांभेकर आहेत, वयाच्या 34व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. कालच्या लेक्चरमध्ये आपण त्यांचं ते श्रीपदी शेषाद्रीचं प्रकरण पाहिलं ना. काय होतं श्रीपदी शेषाद्री प्रकरण? की जे श्रीपदी चालला होता, गेला कुठं होता? गेलाही नव्हता तो ख्रिश्चन धर्मामध्ये. जाण्याच्या अगोदरच त्यांनी शुद्धीकरण केलं. मग तुम्हाला मी तेव्हा सांगितलं, तुम्हाला काय म्हटलं होतं की वाळीत टाकून दिलं बाळशास्त्री जांभेकरांना, आणि पुढे लवकरच त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा सनातन्यांनी काय सांगितलं माहिती का? बोंबाबोंब केली सगळीकडं की आमच्या शापामुळे हा मेला. म्हणजे विष्णूशास्त्री म्हणजे बाळशास्त्री जांभेकर जे आहेत ते आमच्या शापाने मेले, आणि असेच शाप आम्ही यांना पण देणार. मला बऱ्याचदा न वाटतं न्यायमूर्ती रानडेंचं 42 पासून 1901 पर्यंतचा ड्युरेशन आहे. ठीक आहे ना? एवढा काळ तुम्ही बघाल, ते एवढ्या काळामध्ये शाप लागला नाही त्यांना? लागलाय? नाहीच लागला. मग इथं एक मुद्दा येतो की प्रार्थना समाज हा काय विचार करतोय? प्रार्थना समाज विचार करतोय किंवा रूढी परंपरा, हिंदू धर्म खराब नाहीये, हिंदू धर्मातल्या ज्या खराब रूढी परंपरा आहेत आपल्याला त्या दूर करण्यासाठी लोकांमध्ये काय करायची आहे? जनजागृती करायची आहे. हे काम कोण करणार आहे?
प्रार्थना समाज करणार आहे का नाही? प्रार्थना समाजामध्ये काय तत्व आहेत तुम्ही नीट पहा. तत्व किती भारी भारी आहेत प्रार्थना समाजाची. प्रार्थना समाज काय सांगतोय तुम्हाला सांगतोय की परमेश्वर हाच सृष्टीचा निर्माता आहे. मान्य आहे. आणि विशेष म्हणजे प्रार्थना समाज एकेश्वरवाद मानतो. एकेश्वरवाद म्हणजे काय? एकच ईश्वर आहे. मग तो ईश्वर आपल्याकडे जे मानलं जातं 33 कोटी हिंदू संस्कृतीमध्ये मानतात की 33 कोटी देव आहेत. प्रार्थना समाज म्हणतो नाही, एकच आहेत. बरं, प्रार्थना समाजाच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो ख्रिश्चनांचा एकच, मुस्लिमांचा एकच, हिंदूंचा एकच. अहो, सगळ्या धर्माची लोक आणि त्यांचा देव हा एकच आहे. म्हणजे असं नाही मोहम्मद पैगंबर म्हणजे मुस्लिम्स मानतील, हिंदू मानतील, ख्रिश्चन्स मानतील, अदर ज्या काही कम्युनिटी आहेत त्या पण मानतील. ह्या सगळ्यांचा देव कोण आहे? एकच आहे. एकेश्वरवाद वेगळा नाहीये. हे नावं तुम्ही वेगळी दिली असतील, सगळ्यांचा देव मात्र कोण आहे? एकच आहे. एकेश्वरवाद यांनी सांगितलं. आणि मग हा धर्म काय सांगतो? सर्वांशी प्रेमानं वागलं पाहिजे, बिलकुल वागलं पाहिजे. आणि यासाठी तुम्हाला माहिती आहे प्रार्थना समाजाने कोणाचं उदाहरण दिलं? शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं. त्यांनी सांगितलं बघा, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्वराज्यामध्ये शिवाजी महाराज कसं सगळ्यांशी प्रेमानं वागायचे, बस तेच करायचे. तुम्ही शिवाजी महाराजांच्या काळातली लोक त्यांनी उदाहरण दिलं बघा. शिवाजी महाराजांच्या सोबत असणाऱ्या सगळ्या लोकांच्या शेवटी जी लावलं जायचं. जी आदरयुक्त आहे. तुम्ही आदर देताय, हा जी बोला जी, बरं वाटते, हा बोल बे असं म्हटल्यावर नाही बरं वाटत ना. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात तुम्हाला काय दिसतं? आदर दिसतोय. आदर. शिवाजी शेवटी जी आलं. संभाजी, तानाजी, बाजी, हे सगळ्यांच्या शेवटी बघा तुम्ही मुरारबाजी वगैरे वगैरे. हे आदरयुक्त आहे. असं वागा ना. हे प्रार्थना समाजाने सांगितलेलं आहे. शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं होतं त्यांनी स्वराज्याचं. म्हणजे सगळ्यांनी प्रार्थना समाजाचं एक तत्व आहे बघा. पहिलं तत्व काय सांगतो प्रार्थना समाज? पहिलं तत्व सांगतोय की परमेश्वर हा सृष्टीचा निर्माता आहे आणि प्रत्येकाने एकमेकाशी कसं वागलं पाहिजे? प्रेमानं वागलं पाहिजे. दुसरं तत्व प्रार्थना समाजाचं आहे सत्य, सदाचार आणि भक्ती. हे ईश्वराच्या जवळ जाण्याचे मार्ग आहेत. ईश्वराच्या उपासनेचे 3 मार्ग सांगले प्रार्थना समाजाने. सत्य, सदाचार, सदाचार म्हणजे चांगलं आचरण, आणि भक्ती. हे 3 गोष्टी करा, ईश्वराची आपोआप उपासना होते. हो, ईश्वराकडे जाण्याचे मार्ग म्हणता येत नाही याला, पण ईश्वराच्या उपासनेचे हे मार्ग आहेत. म्हणजे याचा अर्थ नाही तर काही लोक इथे बसल्याच आहे की असा विचार करतील सत्य बोललं, उपासना केली म्हणजे सत्य बोललं आणि चांगलं वागलं आणि भक्ती केली की देवाजवळ लवकर जायला भेटते. तर प्रार्थना समाज म्हणतोय की हे काय येतं? ईश्वराच्या उपासनेचे मार्ग आहेत 3: सत्य, सदाचार आणि भक्ती. आणि भक्तीचं उदाहरण कोणी घेतलं तुम्हाला माहितीये? भक्ती आतमध्ये ही तत्व कोणी तयार केली माहितीये? न्यायमूर्ती रानडेंनी तयार केली प्रार्थना समाजाची. आणि भक्तीमध्ये का टाकतात ते? कारण न्यायमूर्ती रानडेंवर तुम्ही पाहिलं तर संत तुकारामांचा खूप मोठा प्रभाव आहे. आणि संत तुकाराम आपल्याला काय सांगतात? भक्तीच्या मार्गाने देवाची उपासना करा. आणि म्हणून भक्ती ऍडमध्ये कोण टाकली? न्यायमूर्ती रानडेंनी. तिसरी गोष्ट काय सांगते? प्रत्येक प्राणी मात्रात परमेश्वर आहे. म्हणजे तिसरं तत्व काय प्रार्थना समाजाचं? की प्रत्येक प्राणी मात्रामध्ये परमेश्वर आहे. त्यासाठी काय करा? प्रत्येकानं प्रत्येकाशी प्रेमाने वागा. तुम्ही ज्याच्याकडे बघता तर तुम्ही बसल्या जागी पण विचार करा, आपल्या बाजूला परमेश्वर बसलाय. बिलकुल बिलकुल. आणि त्यामुळे एकमेकांसोबत भांडण करायची नाही. हे माझं नाही, हे प्रार्थना समाजाचं तत्व आहे. नंतर प्रार्थना समाजाचं पुढचं तत्व आहे परमेश्वर मूर्तीमध्ये नाही. म्हणजे प्रार्थना समाज मूर्तीपूजेला विरोध करतोय. तो म्हणतोय नाही नाही बिलकुल परमेश्वर मूर्तीमध्ये आहे का? नाहीये. परमेश्वर तर त्यांनी सांगितलं माणसामध्ये आहे. प्रत्येक मानव हा एक परमेश्वरच आहे. ठीक आहे ना? तर म्हणजे मूर्तीपूजेला विरोध कोणी करतोय? प्रार्थना समाजाने केलेला आहे. ते म्हणतात की मूर्तीमध्ये देव आहे का? नाही, बिलकुल देव नाही मूर्तीमध्ये. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय की एमपीएससी पास व्हावी म्हणून आता देवाकडे जाणं हे तुम्ही ठरवायचं. ठीक आहे ना? यापेक्षा एक काम करा, बाजूच्यांना प्रेम द्या. वेगळ्या अर्थाने घेऊ नका हा शब्द. अलग अलग लक्षामध्ये. मग ते काय म्हणतात? प्रार्थना समाज काय म्हणतोय की मूर्तीमध्ये देव नाहीये. मूर्तीपूजेला विरोध आहे प्रार्थना समाजाचा. आणि ते म्हणतात की परमेश्वराची भक्ती करावी म्हणजे परमेश्वर प्राप्ती होते. परंतु ही भक्ती करताना कुठली अपेक्षा बाळगली नाही पाहिजे. आणि काय म्हणतात की परमेश्वराची भक्ती करा, हो काय मिळेल? परमेश्वर तुम्हाला मिळेल, पण ही भक्ती करताना अपेक्षा बाळगू नका.
म्हणजे उद्यापासून देवाला दररोज तेल आणि दूध टाकण्याच्या अगोदर म्हणताना देवाला असं म्हणू नका की मला एमपीएससी पास कर, हे म्हणताय. प्रार्थना समाजाचं तत्व आहे. आणि प्रार्थना समाजाचं तत्व आहे की आणखी एक महत्वाचं तत्व प्रार्थना समाज आपल्याला असा सांगतो की परमेश्वराने कुठलाही धर्मग्रंथ लिहिला नाही. म्हणजे सगळं म्हणजे इथं पुन्हा एकदा सांगतात की मूळ ब्राह्मो समाजाचं तत्व की वेद हे काय आहे, मानवनिर्मित आहे. तर या सगळ्या तत्वावर आधारित कोणता समाज होता, प्रार्थना समाज होता. आणि म्हणूनच तुम्ही पाहाल तर हिंदू धर्मातील सुधारणावादी पंथ म्हणून प्रार्थना समाजाकडे बघलं गेलं की हा एक सुधारणावादी पंथ हिंदू धर्मातला. इवन पुढे चालून तुम्हाला एक समजून घेईल, न्यायमूर्ती रानडे यांनी काय म्हटलेलं आहे हो या ग्रंथाला किंवा या समाजाला, प्रार्थना समाजाला. तर प्रार्थना समाजाला पुढे चालून न्यायमूर्ती रानडेंनी सांगितलं की ही भागवत धर्माची एक शाखा आहे. पण भागवत धर्माची कोणती शाखा, तर ते म्हणतात की भागवत धर्माची आधुनिक शाखा म्हणजे कोण आहे, प्रार्थना समाज. हे न्यायमूर्ती रानडेंनी बोललेली स्टेटमेंट्स आहेत. कोणाच्या बाबतीमध्ये, प्रार्थना समाजाच्या बाबतीत, की भागवत धर्माची आधुनिक शाखा आहे बाबा. दुसरी गोष्ट, मग तुम्ही प्रार्थना समाज चालला, आता तयार झाला, स्थापन झाला, तत्व आपल्याला समजली. पण मूळ प्रश्न की प्रार्थना समाजाचे जे तत्व आहेत, उद्देश आहेत, ते जनतेपर्यंत पोहोचवायचे कसे. मग त्यासाठी काय दिसतं, सुबोध पत्रिका. सुबोध पत्रिका नावाचं साप्ताहिक सुरू केलं यांनी. हे एक साप्ताहिक आहे. कधी सुरू केलंय, 1873 मध्ये सुबोध पत्रिकेची सुरुवात. आणि यातनं प्रार्थना समाजाची तत्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जायचं. प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी हे साप्ताहिक सुरू करण्यात आलं. सुबोध पत्रिका महत्वाचं आहे, एमपीएससीने याच्यावर ऑलरेडी क्वेश्चन हा विचारलेला आहे. आणि मग पुढे चालून एक तुम्ही पाहाल की नुसतं एखादं साप्ताहिक सुरू करून त्यातनं तत्व नाही, तर त्या तत्वांना एक लिखित रूप देण्यासाठी ग्रंथ लिहिला. कोणी लिहिला हा ग्रंथ, न्यायमूर्ती रानडेंनी. कोणता ग्रंथ आहे, एकेश्वर निष्ठतेची कैफियत. आता इथे निष्ठता काही ठिकाणी एकेश्वरवादाची कैफियत असेल, सारखंच आहे, काही वेगळं नाही. म्हणजे एकेश्वरवाद आणि एकेश्वर निष्ठतेची कैफियत हा नावाचा ग्रंथ न्यायमूर्ती रानडेंनी लिहिला. अशा पद्धतीनं अनेक महत्वपूर्ण कामं न्यायमूर्ती रानडेंच्या बाबतीमध्ये, प्रार्थना समाजाच्या बाबतीमध्ये तुम्हाला दिसून येतात. दुसरा महत्वाचा भाग होता प्रार्थना समाजांच्या बाबतीमध्ये की मग तुम्हाला हा प्रार्थना समाज महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाला का हो. पुढे चालून या समाजाने अनेक कामं केली, अनेक शाळा उघडल्यात, विशेष रात्रशाळा उघडण्यात आल्या. म्हणजे लोक जे दिवसभर काम करतायत त्यांना शिक्षण मिळावं म्हणून रात्रशाळा. पुढे चालल्याच्या नंतर लहान मुलांसाठीच्या शाळा पण या समाजाच्या मार्फत उघडण्यात आल्या. पण हा समाज जेवढा या समाजाचा प्रचार व्हायला पाहिजे तेवढा या समाजाचा प्रचार झाला नाही. याचं कारण म्हणजे काय की या समाजामध्ये जेवढी लोक तुम्ही बघा, कोण कोण आहे, ते आत्माराम पांडुरंग तरखडकर आहेत, दादोबा तरखडकर आहेत, रानडे आहेत, लोकहितवादी आहेत, वामन मोडक आहेत, न्यायमूर्ती चंदावरकर आहेत. ही सगळी लोक उच्चभ्रू आणि उच्च शिक्षित होती. आणि विशेष म्हणजे सरकारशी कुठं ना कुठे यांचा कॉन्टॅक्ट होता. मोठ्या मोठ्या लोकांनी मिळून हा समाज स्थापन केला. पण ज्या पद्धतीनं एखाद्या समाजाचा प्रसार करण्यासाठी एका तन मन धनाने निष्ठावान कार्यकर्त्याची आवश्यकता असते, ते निष्ठावान कार्यकर्ते या समाजाच्या प्रसारासाठी भेटलेच नाहीत. आणि परिणाम तर पुढे चालून हा समाज काय झाला, बंद पडल्यासारखा झाला. म्हणजे या समाजाला जेवढी लोकप्रियता मिळायला पाहिजे होती तेवढी मिळाली नाही. पण एमपीएससी साठी मात्र हा समाज महत्वाचा आहे. त्यासाठी आपण या समाजाचा अभ्यास करणं आवश्यक आहे. तर हे लक्षात आलं पाहिजे. मग सुबोध पत्रिका साप्ताहिक या समाजाच्या प्रचारासाठी सुरू करण्यात आलं. प्रचारासाठी एकेश्वर निष्ठतेची कैफियत मांडण्यात आली. या एकेश्वर निष्ठतेची कैफियत किंवा हा ग्रंथ न्यायमूर्ती रानडेंनी लिहिला. आणि याच्यामध्ये त्यांनी 39 कर्तव्य सांगितलेली आहेत की मानवाची कर्तव्य किती, 39 कर्तव्यांची नोंद या ग्रंथामध्ये न्यायमूर्ती रानडेंनी दिलेली आहे. अशा पद्धतीनं प्रार्थना समाज महत्वाचा आहे, त्याविषयीची माहिती आपल्याला माहिती पाहिजे. दुसरं पुढे जाऊ. 1869 तुम्ही पहा, पुनर्विवाह उत्तेजक मंडळींची स्थापना करण्यात आली होती. ऑलरेडी विष्णूशास्त्री पंडित आहेत, रानडे आहेत, लोकहितवादी आहेत. नावातच परत एकदा शब्द आपल्याला ऐकून येतो की इथं सुद्धा काय करायचंय तुम्हाला, विधवा पुनर्विवाहाला उत्तेजना देण्यासाठीचा हा ग्रंथ आहे. बरोबर आहे का. आणि तुम्हाला माहिती आहे या मंडळीच्या मार्फत, या संस्थेच्या मार्फत पहिला पुनर्विवाह विधवेचा घडून आणण्यात आला. वेणुबाई परांजपे नावाच्या विधवा होत्या. त्या वेणुबाई परांजपे यांचा विवाह पांडुरंग करमरकर यांच्यासोबत झाला. तुम्हाला माहिती आहे हा विवाह पुनर्विवाह घडून आणण्यासाठी या तिघांनी कामं केलेली आहेत, विष्णूशास्त्री पंडित, रानडे आणि लोकहितवादी. तर एवढा प्रचंड विरोध झाला पुण्यामध्ये
सगळे सनातनी रस्त्यावर हा विवाह होऊच देणार नाही, होऊच देणार नाही, पण शेवटी कस तरी हा विवाह झाला. पण झाल्याच्या नंतर सांगितलं, ज्यांनी ज्यांनी हा विवाह घडून आणला ना, आम्ही त्यांना बहिष्कृत करू. पुण्यामध्ये सनातनी ब्राह्मण रस्त्यावर आले, सांगितलं हा विवाह आम्ही घडून नाही येऊ देणार, पण शेवटी घडून आणल्याच्या नंतर सांगितलं ज्यांनी घडून आणला त्यांनी प्रायश्चित्त घ्यावं. आता तर यांच्यापैकी लोकहितवादींनी यावेळेस प्रायश्चित्त घेतलं. न्यायमूर्ती रानडे यावेळेस कधी नाही ते कणखर भूमिकेत दिसले. विष्णू शास्त्री चिपळूणकर तर सगळ्यांना म्हणले सनातनींना काय करायचं ते करा, मी नाही घेणार प्रायश्चित्त. न्यायमूर्ती रानडेंनी पण एक कडक भूमिका घेतली आणि सांगितलं मी पण नाही घेणार प्रायश्चित्त. लोकहितवादी मागव गेले. लोकहितवादी बोलगे एवढे होते, एवढं तर नक्कीच आहे. जेव्हा जेव्हा एक कणखर भूमिका घेण्याची गरज होती त्या प्रत्येक वेळी लोकहितवादींनी माघार घेतलेली. म्हणजे काम करायला सुरू करताना सगळ्यांना सांगायचे चला रे करावंच लागते, जमतच नाही. पण ऍक्च्युअल जेव्हा गरज आहे, ऍक्च्युअल जेव्हा काय आहे आवश्यकता आहे, त्यावेळी मात्र काय करावं लागणार आहे आपल्याला, माघार घ्यावी लागणार. हे काम कोण करणार, लोकहितवादी करणार. म्हणजे लोकहितवादी बोलघेवड्यांमध्ये भेटतील तुम्हाला. तर अशा पद्धतीनं पण तुम्हाला हा भाग दिसतो. पहिला विवाह लक्षात असू द्या, पुनर्विवाह उत्तेजक मंडळींनी पहिला जो विधवा विवाह घडून आणला होता तो होता वेणुबाई परांजपे आणि पांडुरंग करमकर यांच्या बाबतीमधला. ठीक आहे. आणि हे यांच्यामध्ये तिघांमध्ये प्रायश्चित्त कोणी घेतलं होतं, लोकहितवादींनी घेतलं होतं. जेव्हा सनातन्यांनी सांगितलं की बाबा आम्ही तुम्हाला बहिष्कृत करणार, प्रायश्चित्त घ्यावं लागलं. बाकीच्या दोघांनी घेतलं का, नाही घेतलं. चला पुढे जाऊ. सगळं हा इथे काय 1870 पुणे इथं सार्वजनिक सभेची स्थापना. आपल्यापैकी खूप लोकांना हा मुद्दा माहिती आहे की सार्वजनिक सभा अतिशय महत्वपूर्ण आहे. आणि सार्वजनिक सभेच्या बाबतीमध्ये इतिहासात तुम्ही वाचलेलं आहे की सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केलेली आहे, सार्वजनिक काका गवा जोशी यांनी केलेली आहे. म्हणजे सार्वजनिक काका म्हणजे गवा जोशी यांनी सार्वजनिक सभा स्थापन, याच्या पाठीमागची एक हिस्ट्री आहे बरं का. म्हणजे सार्वजनिक सभा स्थापन करण्याच्या बॅकमध्ये एक महत्वपूर्ण इतिहास आहे. काय होतं माहितीये का की सार्वजनिक सभेची स्थापना करण्याचा उद्देश हा मूळ सामाजिक सुधारणा करणे नव्हताच. म्हणजे आपल्याला वाटतं सार्वजनिक सभा म्हणजे चला सामाजिक सुधारणा, जसं प्रार्थना समाज आहे, या अगोदर परमहंस मंडळी असेल, मानव धर्म सभा असेल, या पद्धतीने ज्या वेगवेगळ्या सभा स्थापन झाल्या, सिमिलरली सार्वजनिक सभा हा सुद्धा एक सामाजिक सुधारणा करण्यासाठीची चळवळ असेल. पण हे नाहीये. सार्वजनिक सभेचा मूळ उद्देश होता की इथं काय होतं, पुण्यामध्ये पर्वती माहिती आपल्याला, पर्वतीमध्ये गणपतीचं मंदिर होतं, हे पेशवाईचं कुलदैवत मानलं जातं त्याला. तर या पुण्याच्या पर्वती मंदिराच्या तिथे जे काही लोक बसायचे, ब्राह्मण असतील, म्हणजे जे काही भटजी, ज्यांना बडवे म्हटलं जातं, हे बडवे म्हणजे भटजी, हे त्या पर्वती मंदिरामध्ये प्रचंड भ्रष्टाचार करायचे. म्हणजे पैसा लोक आपल्या आपल्या श्रद्धेनं टाकणार, पण तो पैसा मात्र हे बडवे, हे भटजी स्वतः खायचे. भ्रष्टाचार वाढला होता. मग कोणतरी पुढे येण्याची गरज आहे. सार्वजनिक काकांना माहिती आहे हा भ्रष्टाचार कमी करायचा आहे. मग काय करायचं, सार्वजनिक काकाने ठरवलं या भ्रष्टाचाराला तोंड फोडायचं. पण सार्वजनिक काकाला माहिती आहे की पुण्यामध्ये सनातनी किती भारी आहेत. सार्वजनिक काकांनी सांगितलं की हा भ्रष्टाचार आम्ही कमी करायचा आहे. मग त्यासाठी त्यांनी एक संस्था स्थापन केली आणि तिला नाव दिलं सार्वजनिक सभा 1870 मध्ये. म्हणजे ऍक्च्युअली याचा उद्देश आहे पर्वतीमध्ये जो भ्रष्टाचार व्हायला मंदिरामध्ये, गणपती मंदिरात, त्या भ्रष्टाचार कमी करणे. आणि तुम्हाला माहिती आहे सार्वजनिक सभेचे म्हणजे स्थापन केली कोणी, गवा जोशींनी. पण ऍक्च्युअलीचे पहिले अध्यक्ष कोण होते, याचे अध्यक्ष श्रीनिवास पंतप्रतिनिधी होते. म्हणजे ही जी सभा स्थापन झाली या सभेचे अध्यक्ष कोण आहेत, श्रीनिवास पंतप्रतिनिधी आहेत. कोण आहेत हे श्रीनिवास पंतप्रतिनिधी, तर हे औंध संस्थानाचे राजे आहेत. औंध संस्थान माहिती ना आपल्याला, त्या औंध संस्थानाचे राजे होते श्रीनिवास पंतप्रतिनिधी. तुम्ही म्हणाल मग असं का बरं, यांना कसं काय, हे पंतप्रतिनिधी जे होते हे काय पंतप्रतिनिधी म्हणजे खूप मोठे समाजसुधारक वगैरे होते का, हे तर औंध संस्थानाचे राजे आहेत. मग यांना का केलं गेलं, याच्या पाठीमागचं एक कारण होतं. सार्वजनिक सभा म्हणजे सार्वजनिक काका. सार्वजनिक काकांना माहिती आहे की आपल्याने काही होणार नाही, एक भारी भक्कम माणूस पाहिजे, म्हणजे हे जे सनातनीत आपल्याला घाबरणार नाही. आणि आपण ही सभा स्थापन केली तर पहिले हे सगळे सनातनी मिळून या सभेला बरखास्त करून टाकतील. मग काय पाहिजे, असं एखादं नाव घ्या की ते नाव ऐकल्याबरोबर सगळे शांत बसले पाहिजे. मग असं नाव कोणाचं होतं,
श्रीनिवास पंत प्रतिनिधी. मग त्यांनी सांगितलं हा तुम्ही व्हा पुढे, तुम्ही अध्यक्ष. म्हणजे जर आता म्हणजे बघा, तुम्ही भ्रष्टाचार कमी करण्यासाठी जर पुढे जात असाल आणि तुम्ही मग हे ब्राह्मण जर म्हटले ना, कसं काय तुला काय घेणं की देणं बापू म्हणल्यावर काय घ्या, पण प्रतिनिधी पुढे जर आले श्रीनिवास पंत प्रतिनिधी तर काय होईल, सगळे चिडीची प्रार्थना. आणि तुम्हाला माहितीये का, सार्वजनिक सभेने हा भ्रष्टाचार कमी पण केला. जे पर्वती मंदिरामध्ये गणपती मंदिरात भ्रष्टाचार चालला होता तो भ्रष्टाचार पुढे चालून कमी केला. म्हणजे मूळ उद्देश संपला होता सार्वजनिक सभेचा. सार्वजनिक सभेचा मूळ उद्देश काय झालाय, संपलाय. आणि सार्वजनिक सभा पण या मूळ उद्देशामुळे पॉप्युलर झाली. बहुजन समाजामध्ये तर सार्वजनिक सभा खूप जास्त पॉप्युलर. आता मान्य आहे की ब्राह्मणांच्या आणि सनातन्यांच्यासाठी ही सभा म्हणजे टेन्शन होतं, पण बहुजन समाजासाठी मात्र ही सभा कशी आहे, अतिशय पॉप्युलर झाली. आणि मग याच वेळेला जेव्हा रानडे कुठे आले होते 1871 मध्ये पुण्यामध्ये जेव्हा आले होते रानडे, त्यावेळी रानडेंनी सार्वजनिक सभेला स्वतः जोडून घेतलं. म्हणजे ते इन शॉर्ट लक्षात घ्या की सार्वजनिक सभेची स्थापना ही सार्वजनिक काकांची आहे. रानडेंचा संस्थापक रानडे नाही आहेत. पण रानडे जेव्हा पुढे आले 1871 मध्ये, त्यांनी स्वतःला कुठं कोणाशी जोडून घेतलं, सार्वजनिक सभेचा मूळ उद्देश काय आहे, भ्रष्टाचार कमी करणे, पर्वती गणपती मंदिरातला तो दूर झाला. पण नंतर सार्वजनिक सभेला समाज कार्यासाठी पुढे नेण्याचं काम कोणी केलं, रानडेने नेलं. आणि रानडे तुम्हाला आणखी एक गोष्ट लक्षात असू दे, आपल्याला वाटतं रानडे सार्वजनिक सभेशी जोडून आहेत म्हणजे रानडे पुढे चालून या सभेचे अध्यक्ष झाले असतील वगैरे वगैरे वगैरे. रानडे या सभेचे अध्यक्षही नाहीत, इव्हन सदस्य सुद्धा नव्हते. मग ते म्हणाल काय, ते पडद्यामागून सगळं काम त्यांनी केलं, पडद्यामागूनचे सर्वे. कारण रानडे हे सरकारी नोकरीत आहेत आणि सार्वजनिक सभेची बरीचशी कामं ही राजकीय स्वरूपाची आहेत. म्हणजे ब्रिटिशांच्या नजरेत आपण आलोच नाही पाहिजे, हा पण मूळ विचार आहे. म्हणून तो तुम्ही रानडेंना पहा, रानडे हुशार होते, सगळ्या गोष्टी होत्या, कार्यशील होते, पण ब्रिटिशांना घाबरायचे, कुठं ना कुठं तरी घाबरायचे. आणि मग सार्वजनिक सभेच्या मग त्यांनी पडद्यामागून सगळी कामं चालवली रानडेंनी. पुढे चालून सार्वजनिक सभेचे म्हणजे कधीही सगळ्याला माहिती आहे की ही सभा जी चालली आहे ना, हिच्या पाठीमागं सगळ्यात मोठा हात कोणाचा आहे आता चालू आहे, तर रानडेंचा आहे. आणि मग तुम्हाला माहिती असेल इसवी सन 1894 सार्वजनिक सभा हीच सभा पुढे चालून कोणाच्या ताब्यात गेली, टिळकांच्या. म्हणजे 1870-71 पर्यंत ही सभा सार्वजनिक काकांच्या हातात होती. 1871-72 पासून ही सभा कोणाच्या ताब्यात आहे, रानडेंच्या ताब्यात आहे. आणि रानडेंच्या नंतर म्हणजे 1894च्या नंतर ही सभा कोणाच्या ताब्यात आहे, टिळकांच्या ताब्यात. याचं रिझन काय तुम्हाला माहिती आहे, टिळक रानडे महाराष्ट्रीयन दोन मोठे मोठे समाज सुधारक घ्या किंवा राजकीय सुधारक घ्या, पण दोघांमध्ये विस्त वाढवा जायचा नाही. टिळक ना रानडेला मानायचे ना रानडे टिळकांना मानायचे. दोघांची एकमेकांसोबत भारी भांडणं होती, निवळ भांडणं करून घ्यायचे दोघं. 1890 पर्यंत तुम्ही टिळकांच्या आयुष्यामध्ये पण पहा, टिळकांचं आयुष्य दोन पार्टमध्ये डिवाइड आहे. 1890च्या अगोदरचे टिळक आणि 1890च्या नंतरचे टिळक, तुम्हाला दोघांमध्ये फरक दिसतो. 90च्या अगोदरचे टिळक कोण आहे, तो सामाजिक सुधारक आहे, ते म्हणजे तुम्ही समाज सुधारक म्हणू शकता त्यांना. पण 1890च्या नंतरचे टिळक तुम्हाला कोण दिसतात, ते दिसतात राजकीय, म्हणजे एक राजकारणी आहेत नंतर. आणि राजकारण्यांना काय पाहिजे, राजकारण्यांना समाज आपल्या जवळ धरून ठेवला पाहिजे. म्हणून तुम्ही पहा 1890च्या अगोदरच्या टिळकांनी सामाजिक परंपरांना विरोध केलाय, रूढींना भयंकर विरोध आहे. इव्हन एक पंचाहत प्रकरण झालं होतं, आय थिंक आपण शिकवताना घेतलेलं आहे पंचाहत प्रकरण. त्या पंचाहत प्रकरणाच्या वेळी टिळकांनी सगळ्या पुण्यातल्या ब्राह्मणांना सांगितलं मी प्रायश्चित घेणार नाही, तुम्हाला जे करायचं ते करा. म्हणजे टिळक एवढे कट्टर होते 1890च्या अगोदर. आणि नंतर हेच टिळक तुम्ही पाहाल तर 1890च्या नंतर त्यांना राजकारणी जेव्हा बनले त्याच्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, सनातन्यांची बाजू घेतलेली आहे. एक प्रकरण आहे का हो, कित्येक प्रकरण आहे. संमती बिल विधेयक पुढे आलं, ते बेहरामजी मलबारी यांनी मांडलेलं. तर त्या संमती बिल विधेयकाला सनातन्यांच्या बाजूनी कोणी पाठिंबा दिला, सनातन्यांना, टिळकांनी दिला. पुढे चालून तुम्ही बघता छत्रपती शाहू महाराजांच्या आयुष्यामध्ये घडलेलं सगळ्यात महत्वपूर्ण हे सगळ्याच्या सगळ्या छत्रपती शाहू महाराजांना पुढे चालून नंतर विरोध कोणी केला, टिळकांनी केला. म्हणजे नंतरचे टिळक तुम्हाला काय दिसतात, राजकारणी दिसतात. आता तुम्ही पहा गोखले, रानडे आणि टिळक हे मान्य आहे, दोघांचे कर्मभूमी ही पुणे आहे, पण दोघांमध्ये कधी चांगलं जमलं नाही. म्हणजे सार्वजनिक सभा मध्यंतरीच्या काळामध्ये जी रानडेंच्या हातात होती, पुढे 1893-94च्या काळामध्ये ही सार्वजनिक सभा कोणाच्या हातात गेली,
टिळकांनी त्या सभेला, आणि मग त्याला एक प्रत्युत्तर म्हणून काय केलं माहितीये तुम्हाला, रानडेंनी पुढे चालून डेक्कन सभा स्थापन केली. का? कारण आपल्या हातातली सार्वजनिक सभा कोणी घेतली? टिळकांनी. आणि टिळकांच्या घेतली म्हणजे काय सार्वजनिक सभेचा ताबा घेतला का? हे कसं होतं, रानडेंना कुठेतरी लिमिटेशन्स होती. रानडे हे सरकारचे नोकर होते. आणि टिळकांचं दुसरं कसं होतं, टिळक या काळामध्ये राजकारणी झाले होते आणि टिळक दादा माणूस होते. डेफिनेटली टिळक स्वतः काही नाही करायचे, पण टिळकांकडे अशी माणसं होती. टिळकांनी म्हटलं जा रे बाबा म्हणलं ना, तर कुठल्याही भांडणाच्या शेवटच्या थरापर्यंत जाणारी माणसं टिळकांसोबत होती. एक नाव तुम्हाला एक माहिती असेल, श्रीधर अने नावाचे होते गृहस्थ. हे आपल्या यवतमाळचे होते ऍक्च्युली, श्रीधर अने. तर हे असे होते, टिळक म्हटले ते करणार, म्हणजे डेअरिंग. आणि आपले रानडे कसे आहेत, न्यायमूर्ती रानडे शांत माणूस आहे बिचारा. टिळकांना टिळकांना जमूच द्यायचे नाही. हे भानगडी यायची मध्ये. आणि म्हणूनच सार्वजनिक सभेवर पुढे टिळकांनी ताबा मिळवला. ठीक आहे, हे झालं. पुढे जाऊ. 1871 एस्से ऑन इंडियन इकॉनॉमिक्स. आता जे आपण थोड्यापूर्वी सांगितलेलंच आहे, तुम्हाला माहिती आहे का? एस्से ऑन इकॉनॉमिक्स हा अर्थशास्त्रावरचा विश्लेषात्मक ग्रंथ, पुस्तक कोणी लिहिलं? रानडेंनी. आणि म्हणूनच तुम्हाला माहिती आहे अर्थशास्त्राची सुरुवात, भारतीय अर्थशास्त्राचे इन शॉर्ट जनक म्हणलं तरी चालेल, जनक डायरेक्टली म्हणता येणार नाही, पण अर्थशास्त्राची सुरुवात खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात कोणी घडून आणली असेल तर ती न्यायमूर्ती रानडेंनी आणली. ते मोठं काम आहे. आणि मी सांगितलं नाही, या ग्रंथामध्ये त्यांनी काय केलंय की इंडियन इकॉनॉमी, बरं इथपर्यंतच नाही तर ब्रिटिश कशा पद्धतीनं भारतातील संपत्ती हडपवतायत या बाबतीतच्या अनेक गोष्टी सुद्धा कोणी लिहिलेल्या होत्या? न्यायमूर्ती रानडेंनी लिहिलेल्या होत्या. ठीक आहे ना. आणि म्हणूनच तुम्ही पहा, हा ग्रंथ लिहिला म्हणून रानडेंना महाराष्ट्रातील पहिले अर्थशास्त्रज्ञ म्हटलं जातं. हे पहिले अर्थशास्त्रज्ञ अर्थतज्ञ हे न्यायमूर्ती रानडे आहेत. तर हे काम पण आहे, म्हणजे इकॉनॉमिक्सशी संबंधित पण आहे. नंतरच्या काळात तुम्ही पाहिलं 1871, हे इथं महत्वपूर्ण आहे, रानडे आणि महात्मा फुलेंची भेट आहे. काय झालेलं 1871 मध्ये, मी आता सांगितलं तुम्हाला की रानडे पुण्यात आले तेव्हा ना, या 1-2 वर्षाच्या पूर्वी न्यायमूर्ती रानडे यांच्या बहिणींचा मृत्यू झाला होता. सॉरी, बहीण त्यांची विधवा झाली होती रानडेंची. आणि मग ती विधवा बहिणीचे जे हाल आहेत ना, ते यांना बघवत नव्हते. म्हणजे आपल्या बहिणीचे जे हाल आहेत आपल्या डोळ्यांनी त्यांना बघवत नव्हते. बहिणीवर प्रेम होतं रानडेंचं. पण वडील कसे आहेत, अतिशय प्रतिगामी विचाराचे गोविंदराव. गोविंदराव म्हणतात नाही आता विधवा झाली तर विधवेचं जीवन जग बाई. रानडे सगळ्या जगाच्या पुढे, महाराष्ट्राच्या पुढे काय येतं, समाजसुधारक. पण स्वतःची बहीण विधवा झाली, तिचं केशवपन केलं गेलं यांच्या डोळ्यासमोर. आपल्या बहिणीचे हे हाल यांना बघवत नव्हते. रानडेंचे चांगले मित्र होते महात्मा फुले. चांगले मित्र दोघं एकमेकांचे. 1871 जेव्हा रानडेंची बदली पुण्यामध्ये झाली, तेव्हा पुण्यामध्ये आल्याच्या नंतर रानडेंनी महात्मा फुलेंची भेट घेतली. आणि या भेटीमध्ये रानडेंनी महात्मा फुलेंना सांगितलं की माझ्या बहिणीची जी करुण हाल आहेत ते मला नाही बघणं होत आहे. म्हणजे जे हाल बेकार दिसत आहेत ते मी बघू शकत नाही. काय करावं? महात्मा फुलेंनी सांगितलं सोपा उपाय, तुम्ही दुसऱ्या विधवांचे पुनर्विवाह घडून आणले, बहिणींचे पुनर्विवाह घडून टाका, आणा. बरोबर आहे का नाही? आता आपण सांगितलंय बघा, 1869 मध्ये पुनर्विवाह उत्तेजक मंडळी आहे की नाही. मग याच्या अंतर्गत रानडेंनी पहिला म्हणजे विधवांचा पुनर्विवाह घडून आणलेलाच आहे ना. मग महात्मा फुले म्हणतात की याच्यात काय वेगळं आहे, तुमच्या बहिणीचा पुनर्विवाह करून टाका ना, विधवा असली म्हणून काय झालं. रानडेंनी रडत रडत फुलेंकडे सांगितलं की मी हे करू शकत नाही. का नाही करू शकत? असं केलं तर माझे वडील गोविंदराव कट्टर विचाराचे आहेत आणि पुण्यातले ब्राह्मण सुद्धा आम्हाला वाळीत टाकतील, आम्हाला बहिष्कृत करतील. त्यावेळेस महात्मा फुलेंचं स्टेटमेंट माहितीये तुम्हाला. महात्मा फुले म्हणतात की मग रावसाहेब तुम्ही हे करू शकत नाहीत तर समाज सुधारक होण्याची ढोंग कशाला करत बसता, सोडून द्या. म्हणजे सामाजिक सुधारणा करणं हे तुमच्यापासून सुरू आहे ना. मग तुमच्या बहिणीचा तुम्ही म्हणजे लोकांच्या विधवांसाठी तुम्ही कामं करत आहे, स्वतःच्या बहिणीचा विधवा पुनर्विवाह घडून आणू शकत नाही का? मग हे ढोंग कशाला करता तुम्ही बसा घरामध्ये. महात्मा फुले यांचे स्टेटमेंट्स आहेत.
नंतर याच काळामध्ये 1873 यांच्या आणखी एक महत्वपूर्ण घटना आहे. 1873 यांची पहिली पत्नी सखुबाईचा मृत्यू. आणि सखुबाईचा मृत्यू मी म्हटलं ना तुम्हाला, चान्स होता. एक तर बहिणीचा विधवा पुनर्विवाह करण्याचा चान्स होता, संधी होती, तीही नाही केली यांनी. वडिलांना घाबरून, समाजाला घाबरून. आता काय चान्स आहे? स्वतःचा पुनर्विवाह, आणि कोणासोबत करायचा असेल? विद्वांसोबत. संधी आहे ना, दोनदा संधी आलेली आहे. पण गोविंदरावांनी यांचा, हे 32 वर्षाचे होते, दुसरं लग्न कोणासोबत करून टाकलं? यमुनाबाई सोबत. समाजातल्या खूप लोकांनी यांना नावं दिली की तुम्ही दुसऱ्यांच्याच विद्वांसोबत म्हणजे लग्न लावून देत राहा, तुम्हाला संधी आहे, तुम्ही का नाही केली? यावर म्हणतात की नाही, वडिलांनी करायला लावलं मला, वडिलांचा दाब आहे म्हणून मी हे लग्न करू शकलो नाही. आता तुम्ही ठरवायचे, बोलगेवढे की बोले तैसा चाले म्हणणारे. हे झालेलं आहे असं. नंतर 1875 पुणे इथं वसंत व्याख्यानमालेची सुरुवात करण्यात आली. ही वसंत व्याख्यानमाला काय की मोठ्या मोठ्या लोकांना बोलवायचे, समाजसुधारक, विचारवंत लोकांना हे बोलवायचे आणि त्याच्यामध्ये व्याख्यानं लागायची, वादविवाद स्पर्धा व्हायच्या ज्वलंत विषयावर. विधवा पुनर्विवाह असेल, स्त्री शिक्षण असेल, अशा विषयांवर व्याख्यानं देण्यासाठी वसंत व्याख्यानमालेची सुरुवात. आणि ही कोणी केली? न्यायमूर्ती रानडेंनी केली. पुढे 1875, इथे एक महत्वपूर्ण घटना झाली. 1875 मध्ये आपल्याला माहिती आहे की 1875ला स्वामी दयानंद सरस्वतींनी मुंबई इथं आर्य समाजाची स्थापना केली. आर्य समाज स्थापन झाला 1875 मुंबई इथं. आर्य समाजाची तत्व कशी येतो तुम्ही नीट पहा. आर्य समाजाची तत्व ही सनातनी ब्राह्मणांच्या विरोधात आहेत. आर्य समाज सुद्धा एकेश्वरवाद मानतो की नाही? आर्य समाजाने मूर्तीपूजेला काय केलेलं आहे? बरोबर आहे, मान्य. आर्य समाज म्हणतो वेदांकडे चला, आणि वेदांची निर्मिती कोणी केली म्हणतो? आर्य समाज. आर्य समाज कोणी केली म्हणतो? वेदांची निर्मिती. आर्य समाज सुद्धा वेदांची निर्मिती ही मनुष्याने केली असं म्हणतो, ईश्वराने केली नाही. मग मला सांगा बरं, सनातनी लोकांच्या विरोधातले नियम आहेत की नाही सगळे? मग पुण्यातले सगळे सनातनी बसतील का चोप? नाही. मुंबईमध्ये कोणी काय केलं? स्वामी दयानंद सरस्वतींनी आर्य समाज स्थापन केला. मोठेपणाने आपल्या न्यायमूर्ती रानडेंनी सांगितलं की स्वामीजी या पुण्याला, आम्हाला पण तुमचा सत्कार करायचा, तुम्ही आमच्यासारखे समाजसुधारक आहात, या पुण्यामध्ये. निमंत्रण दिलं. स्वामीजी म्हटले दयानंद सरस्वती, हो येतो. पण आता स्वामींची तुम्ही नीट बघा, आर्य समाजाची तत्व कशी येतो? सनातनींच्या विरोधात. सनातनींनी म्हटलं स्वामी दयानंद सरस्वतीला पुण्यामध्ये येऊच देणार नाही आम्ही, आणि आला तरी आम्ही विरोध करू. आता सगळ्यात मोठी फजिती कोणाची आहे? न्यायमूर्ती रानडेंची. बोलवलं तर आहे, कार्यक्रमाची तारीख जाहीर झाली, सगळंच ठरलं, मिरवणूक काढायचं ठरलं, हत्तीवरनं मिरवणूक काढायचं ठरला, प्लॅन मोठा आहे, जंगी. सगळी तयारी करून ठेवली. आणि इकडे पुण्यामध्ये सगळ्या सनातनी ब्राह्मणांनी सांगितलं कसा येतात स्वामीजी बघतोच, म्हणजे आम्ही स्वामीजीला मान्य करणार नाही आणि स्वामीजींची मिरवणूक होऊ देणार नाही. आज आली फजिती न्यायमूर्ती रानडेंची. आणि मग त्यांना आठवले महात्मा फुले. रानडे गेले फुलेंकडे आणि महात्मा फुले यांना सांगितलं की असा असा प्रॉब्लेम आहे, स्वामीजींची तारीख तर ठरली, मिरवणुकीची तयारी पण झाली, सगळं झालं, पण आता सगळे सनातनी विरोध करतायत, ही मिरवणूक होऊ देणार नाही म्हणून सनातनी ओरडतायत, काय करावं? महात्मा फुले गेले सरळ सरळ लवजी बुवा साळवे यांच्याकडे आणि सांगितलं की बुवाजी असा असा अडचण आहे. लवजी बुवानी महात्मा फुलेंना सांगितलं काळजी नको, जा, बाकी मी बघून घे. आणि लवजी बुवांच्या सांगण्यानुसार रानडेंना पण आता शांती वाटली की चला बुवा म्हणतात म्हणजे काही अडचण नाही, काहीतरी करतीलच. या लवजी बुवांनी सांगितलं तयारी करा, मिरवणूक काढा, मी आहे, काही अडचण येणार नाही. मिरवणुकीचा दिवस ठरला. स्वामीजी पण आले पुण्यामध्ये. आपल्या स्वारगेट पासून ही मिरवणूक चालली होती पुढे. आणि मिरवणूक पुढे चालता चालता इकडे ब्राह्मणांनी सनातनींनी पण चालू केलं
तयारीमध्ये 300-400 ब्राह्मण हातामध्ये काट्यात दगड घेऊन तयार. मिरवणूक जवळ आली रे म्हणलं की दगडफेक करू, मारामारी, काठ्यांनी मारू, मिरवणूक उधळून लावू. मिरवणुकीला सुरुवात झाली, मिरवणूक निघाली. सनातनी वाट बघतायत रस्त्यामध्ये आणि सनातनींच्या जवळ जशी मिरवणूक आली रे की त्या मिरवणुकीच्या समोर 200-300 अडदांड पैलवानं उभी राहिली. लहुजी बुवा साळवे यांची जी त्यावेळेसची जिम आहे बरं, हा म्हणजे जिम होत्या तेव्हाही, म्हणजे त्यांच्या तालमीतली ही सगळी 200-400 पैलवानच्या पैलवान येऊन उभे टाकले. आणि सनातनींनी बघितलं ते 200-400 आहेत, आपणही 400-500 आहेत, पण सनातन्यांना माहिती आहे हे 200-400 भारी आहेत. मिरवणुकीला एक दगड सुद्धा मिरवणुकीवर पडला नाही आणि मिरवणूक सुखरूपपणे पुढे चालली. म्हणजे आणि न्यायमूर्ती रानडे शांत कदाचित झोपले असतील त्या रात्री संध्याकाळी. बरं झालं बाबा, धोका नाही. हे काम पण न्यायमूर्ती रानडेंचंच होतं. स्वामी दयानंद सरस्वतींची मिरवणूक काढण्याचं काम पण त्यांनीच केलेलं होतं. याच काळामध्ये 1875 हा मुद्दा आपण ऑलरेडी आय थिंक चालू घडामोडीच्या लेक्चरमध्ये हा मुद्दा आपण डिस्कस केला होता रविवारीच. आपण सांगितलं होतं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष कोण होते? न्यायमूर्ती रानडे. पुण्यालाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं होतं आणि त्याचे अध्यक्ष यांनाच करण्यात आलं होतं. ओके ठीक आहे. 1885 हा हे एक महत्वाचं आहे. न्यायमूर्ती रानडे आणि राष्ट्रीय सभा. आपल्यापैकी जवळपास सगळ्यांना माहिती आहे की न्यायमूर्ती रानडेंची राष्ट्रीय सभा अतिशय महत्वपूर्ण आहे आणि याच्यामध्ये 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट कोणती आहे हो राष्ट्रीय सभेच्या बाबतीमध्ये? तर राष्ट्रीय सभेच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे 28 डिसेंबर 1885. तुम्हाला मला माहिती आहे खरं तर राष्ट्रीय सभेची स्थापना पुण्यात होणार, पण पुण्यामध्ये यावेळेला कॉलराची साथ पसरली आणि मग ऐन वेळेला राष्ट्रीय सभेला मुंबईला हलवावं लागलं आणि 28 डिसेंबर 1885 तेजपाल संस्कृत विद्यालयामध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. यावेळी एकूण किती प्रतिनिधी उपस्थित आहेत? 72 प्रतिनिधी उपस्थित आहेत. या 72 प्रतिनिधींपैकी एक होते न्यायमूर्ती रानडे. पहिलं अधिवेशन आणि या पहिल्या अधिवेशनामध्ये न्यायमूर्ती रानडे. ते म्हणाल ठीक आहे, काही अडचण नाही. काही योगदान आहे का न्यायमूर्ती रानडेंचं राष्ट्रीय सभेमध्ये? बिलकुल आहे. पुढे चालून तुम्हाला माहितीये राष्ट्रीय सभेलाच काय म्हणतात? इंडियन नॅशनल काँग्रेस. तुम्हाला माहितीये राष्ट्रीय सभेला इंडियन नॅशनल काँग्रेस हे नाव कोणी दिलंय? न्यायमूर्ती रानडेंनी. म्हणजे पुढे जे आपण म्हणतो काँग्रेसचं अधिवेशन भरलं, हे काँग्रेस म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस हे नाव देण्याचं कामच कोणी केलं होतं? न्यायमूर्ती रानडेंनी केलं होतं. तुम्हाला माहितीये राष्ट्रीय सभेची जेव्हा अधिवेशनं व्हायची, राष्ट्रीय सभेचा उद्देश काय हो? आपण डिस्कस केला इतिहासाच्या लेक्चरमध्ये. राष्ट्रीय सभेचा मूळ उद्देश होता की भारतीयांच्या मागण्या कुठं पोहोचवणे? सरकारकडे. बरोबर आहे का नाही? जहाल मतवाद्यांनी 1905 पर्यंत हेच तर कामं केलेली होती त्यावेळी. मवाळ मतवाद्यांनी हीच कामं केलेली होती की बाबा पत्र लिहायचे, अधिवेशन व्हायचं, अधिवेशनामध्ये ठराव संमत व्हायचे, ठराव लिहायचे आणि हे ठराव कोणाकडे पाठवायचे? सरकारकडे. आणि सरकार त्याला कुठे टाकणार? कचऱ्याच्या कुंडीमध्ये टाकणार. पण जे ठराव मान्य झाले अधिवेशनामध्ये ते ठराव लिहिण्याचं काम कोण करत होतं माहिती तुम्हाला? न्यायमूर्ती रानडे करायचे. म्हणजे जेवढे ठराव लिहिले आणि सरकारकडे आता म्हणजे मांडलेले ठराव लिहून सरकारकडे पाठवण्याचं कामच रानडे करायचे. कारण प्रशासनात होते, माहिती होतं, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होतं, हे काम त्यांचंच असायचं. न्यायमूर्ती रानडेंच्या बाबतीमध्ये आणखी एक मुद्दा लक्षात ठेवा. जेव्हा 28 डिसेंबर 1885 राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन भरलं, हे अधिवेशन संपलं. या अधिवेशनात एक असा विचार करण्यात आला की या अधिवेशनामध्ये एकूण बघा पहिल्या अधिवेशनामध्ये किती ठराव मंजूर झाले होते माहितीये का? सांगितलं होतं ना तुम्हाला इतिहासाच्या लेक्चरमध्ये, 9 ठराव मंजूर झाले होते. मग राष्ट्रीय सभेची स्थापनेचा मूळ उद्देश काय? राष्ट्रीय सभेमध्ये जे काही 9 ठराव संमत केले ते सगळे ठराव याविषयीची माहिती इंग्लंडला पोहोचवायची होती आणि त्यासाठी काही प्रतिनिधी राष्ट्रीय सभेचे कुठं पाठवण्यात आले? लंडनला, इंग्लंडला पाठवण्यात आले. आणि त्यांच्यासोबत राष्ट्रीय सभेचे मूळ उद्देश आणि राष्ट्रीय सभेच्या संदर्भातली सर्व माहिती लिहून लंडनला पाठवली होती. ही माहिती लिहिण्याचं काम सुद्धा कोणी केलं होतं? नाही, रानडे गेले नाहीत, पण ही माहिती त्यांनीच लिहिली होती.
म्हणजे राष्ट्रीय सभेचं इन शॉर्ट तुम्ही मला सगळा इतिवृत्त लिहिण्याचं काम कोण करायचे? न्यायमूर्ती रानडे करायचे. तर या पद्धतीनं न्यायमूर्ती रानडेंचं काम सुद्धा आहे. पुढे चालून मी सांगितलं तुम्हाला की इंडियन नॅशनल काँग्रेस हे नाव यांनी सुचवलं होतं आणि पुढे चालून तेच नाव काय झालं, पुढे चाललं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं राष्ट्रीय सभेशी सुद्धा न्यायमूर्ती रानडे काय डायरेक्टली संबंधात आहेत. एक प्रश्न आहे, न्यायमूर्ती रानडे कधी राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष बनले का? नाही बनले. ठीक आहे. पण ही सभा स्थापन करणाऱ्या संस्थापक सदस्यांपैकी एक न्यायमूर्ती रानडे काँग्रेसच्या स्थापनेमध्ये. चला पुढे जाऊ. 1886 हा नेटिव्ह गर्ल हायस्कूलची स्थापना झाली. नेटिव्ह गर्ल्स हायस्कूल मी आता सांगितलं पहा की न्यायमूर्ती रानडेंनी मान्य आहे दुसरा विवाह विधवेशी केला नाही, यमुनाबाईंशी केला. यमुनाबाईंचं नाव पुढे चालून त्यांनी काय बदलून ठेवलं? रमाबाई. हा त्या पंडिता रमाबाई वेगळ्या आहेत. हा नाही तर दोघांमध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. ह्या रमाबाई रानडे, त्या पंडिता रमाबाई. पण तुम्हाला माहिती आहे दोन्ही रमाबाई मध्ये मैत्री होती, कळलं का? आणि या मैत्रीचं प्रतीक म्हणूनच या दोघींनी मिळून नेटिव्ह गर्ल्स हायस्कूलची स्थापना केलेली आहे. म्हणजे नेटिव्ह गर्ल्स हायस्कूलच्या स्थापनेमध्ये पंडिता रमाबाई पण आहेत आणि रमाबाई रानडे, आणि सोबत मदतीला राघव भांडारकर आहेत, विलासाबाजी मोडक आहेत आणि महत्वपूर्ण म्हणजे न्यायमूर्ती रानडे. या 5 जणांनी मिळून कशाची सुरुवात केली होती? नेटिव्ह गर्ल्स हायस्कूलची. मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे पुण्यामध्ये म्हणून हे पुणे इथं सुरू केलेलं बरं का नेटिव्ह गर्ल्स हायस्कूल. तुम्हाला माहिती आहे जेव्हा नेटिव्ह गर्ल्स हायस्कूलची सुरुवात झाली त्यावेळेसचा मुंबईचा बॉम्बेचा गव्हर्नर होता विल्यम वेडनबर्न. हे वेडनबर्न विषय माहिती आहे का तुम्हाला? वेडनबर्न कोण आहे? पुढे चालून काँग्रेसचा अध्यक्ष पण आहे का नाही? हा. तर तो वेडनबर्ननी 1,000 रुपयाची देणगी या नेटिव्ह गर्ल्स हायस्कूलला दिली होती आणि त्या 1,000च्या देणगीवरच नेटिव्ह गर्ल्स हायस्कूलचं काम पुढे चाललं. पण ही संस्था स्थापन या सगळ्यांनी केली. रानडे होते, पंडिता रमाबाई होत्या, रमाबाई रानडे होते, विलासाबाजी मोडक होते आणि राघव भांडारकर होते. या सगळ्यांनी मिळून नेटिव्ह गर्ल्स हायस्कूलची. तुम्हाला माहिती आहे नेटिव्ह गर्ल्स हायस्कूलला आणखी एका नावाने ओळखलं जातं, पण हे नेटिव्ह गर्ल्स हायस्कूल यापेक्षा या शाळेचं सुप्रसिद्ध नाव होतं हुजूरबागा शाळा. ठीक आहे, हुजूरबागा शाळा. त्याला हुजूरबागा शाळा का म्हणत? ही शाळा कुठं भरायची माहिती आहे? नेटिव्ह गर्ल्स हायस्कूलची जिथं पूर्वी पेशव्यांची पागा होती. पागा म्हणजे काय? घोडे बांधण्याची जागा. हा, जिथं अगोदर पेशव्यांचे घोडे बांधले जात तिथं आता काय सुरू केली? नेटिव्ह गर्ल्स हायस्कूल. म्हणजे पेशव्यांची पागा जिथं होती त्या जागेला हुजूर पागा म्हटलं जायचं आणि त्याच जागेवर ही शाळा सुरू केली म्हणून या शाळेला काय नावाने ओळखलं गेलं? हुजूर पागा. आता इमॅजिन करा त्या काळामध्ये आपले लोक शिकलेले नसतील तर त्याला नेटिव्ह गर्ल्स हायस्कूल एवढं म्हणायला किती वेळ लागला असावं, आहे का नाही? मग त्यांच्या सोपी जागा कोणता आहे? आपण आजही तुम्ही पहा जिथं जागा त्या नावाने आपण ते ठिकाण ओळखतो, आहे का नाही? मग तिथं काय होतं? हुजूर पागा होती की नाही? हा, म्हणून या शाळेला कोणत्या नावाने ओळखलं जातं? ए राजा, कोणत्या नावाने? हुजूर पागा नावाने ओळखायचं. आलं का लक्षामध्ये? हा, या शाळेमध्ये एक प्रकरण गाजलं होतं पहा. हा, तर प्रकरण म्हणलं की लेकरं खुश, आहे का नाही? या शाळेमध्ये एक शिक्षिका होत्या, पुढे चालून प्रकरण जास्त गाजलं होतं. अरे यार, त्यांचं नाव होतं मालिनी आवाज. तर या शाळेमध्ये एक शिक्षिका होत्या, त्यांचं नाव होतं मालिनी पांगदीकर. ह्या ज्या पांगदीकर होत्या तुम्हाला माहिती राघव भांडारकर यांच्या या मुलगी होती आणि ह्या इथं शिक्षिका होत्या या शाळेमध्ये, मालिनी पांगदीकर. विशेष म्हणजे एवढे मोठे समाजसुधारक आहेत राघव भांडारकर, तर त्यांची ही मुलगी होती आणि या शाळेमध्ये त्या शिकवत होत्या. तर यावेळेस यांनी म्हणजे मालिनी पांगदीकर यांनी एका मुस्लिम तरुणांशी विवाह केला, प्रेमविवाह होता. आणि तेव्हा पुण्यामध्ये हा विवाद एवढा वाढला की म्हणजे ह्या शाळेतील शिक्षिका असं करते तर मग या शाळेत आम्ही मुली का पाठवाव्या? म्हणजे आमच्या मुली असं करतील या भीतीने नंतर लोकांनी या शाळेमध्ये आपल्या मुलींना पाठवणंच बंद करून टाकलं. तर हे एक प्रकरण या शाळेच्या संदर्भातलं आहे, हुजूर पागा प्रकरण. ठीक आहे ना? तर हे पण लक्षात असलं. पुढे घेऊ. 1884. हा, एक महत्वाचं आहे काय हो, बॉम्बे विद्यापीठ आहे, बॉम्बे युनिव्हर्सिटी आहे, याचा एक MA चा सिलेबस. आणखीन तुम्ही पहा
बॉम्बे युनिव्हर्सिटीची स्थापना 1857ची आहे. आता आपण कुठपर्यंत आलोय? 1884. या मध्यंतरीच्या एवढ्या वर्षाच्या काळामध्ये सुद्धा विद्यापीठाच्या सिलेबसमध्ये मराठी हा शब्द नाही, किंवा मराठी हा विषय नाही. हे पहिले व्यक्ती आहेत न्यायमूर्ती रानडे, जे ब्रिटिशांना सांगतायत की बाबा विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात कोणता विषय असला पाहिजे? मराठी विषय असला पाहिजे. आणि ही मागणी त्यांनी केलेली आहे, न्यायमूर्ती रानडेंची ही मागणी आहे. त्यासाठी त्यांनी तो ठराव मांडला किंवा तुम्ही काय करावं, मराठी विषयाचा समावेश तुम्ही अभ्यासक्रमामध्ये करा. पण हा ठराव विद्यापीठामध्ये मांडला न्यायमूर्ती रानडेंनी, पण हा ठराव संमत केला नाही. राग रानडेंना किंवा आमच्या मातृभाषेचा समावेश नाही सिलेबसमध्ये, अभ्यासक्रमामध्ये. ठराव मांडला तर तो ठराव मंजूर केला गेला नाही आपला. न्यायमूर्ती रानडेंनी काय करावं माहितीये तुम्हाला? याबाबत रॉयल एशियाटिक सोसायटीमध्ये निबंध लिहून पाठवले. रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकामध्ये यांनी 5 लेख लिहिले तिथं, आणि त्या लेखामध्ये ब्रिटिश सरकारवर कडाडून टीका केली की ज्या ठिकाणी तुमची विद्यापीठ आहे त्या ठिकाणच्या भाषेचा समावेश तुम्ही अभ्यासक्रमात करत नाहीत. रॉयल एशियाटिक सोसायटी म्हणलं की त्याचे लेख सगळ्या जगात म्हणजे शहाण्या सुलत्या लोकांकडे पोहोचणार. ब्रिटिशांना नंतर माहितीये या गोष्टीचा धसका घेतला आणि ब्रिटिशांनी नंतर पुढे चालून बॉम्बे युनिव्हर्सिटीच्या MA साठी मराठी विषयाचा समावेश केला. म्हणजे रानडेच्या प्रयत्नातूनच झाला मराठी विषयाचा समावेश. काल जसं आपण सांगितलं, रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकामध्ये आणखी एका माणसाचे सगळ्यात पहिला मराठी माणूस कोण की ज्याचे बाळशास्त्री जांभेकर. इतिहासासंदर्भातली जे ताम्रपट आणि शिलालेख आहेत यांची माहिती रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकात कोणी लिहिली होती? बाळशास्त्री जांभेकरांची. पहिले प्रसिद्ध झाली होती आणि ते पहिले मराठी व्यक्ती होते. त्याच रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकामध्ये ब्रिटिशांवर टीका केलेली आहे. कोणी? न्यायमूर्ती रानडेंनी. आणि मग त्या टीकेमुळेच पुढे चालून ब्रिटिशांनी MA साठी काय केला? मराठी विषय अभ्यासक्रमामध्ये घेतला. त्याच्यानंतर 1887 न्यायमूर्ती रानडे हे एक महत्वाचं आहे पहा, सामाजिक परिषदची सुरुवात केली. याला सोशल कॉन्फरन्स म्हणतात. सामाजिक परिषद उद्देश काय? नावातच कळतं, सामाजिक परिषद. आणि तुम्हाला माहिती आहे कुठं भरायची सामाजिक परिषद? अरे कस काय या बाबतीत आपण तर सांगूच. सामाजिक परिषदेचा मूळ उद्देश काय? ही कुठं भरायची? जिथं काँग्रेसचं अधिवेशन संपलं त्याच मंडपामध्ये सामाजिक परिषद दुसऱ्या दिवशीपासून भरवायची. सुरुवात कधी झाली सामाजिक परिषदेची? 1887 ला मद्रासला अधिवेशन भरलं होतं की नाही? त्या मद्रासच्या अधिवेशनाच्या नंतर पहिल्यांदा सामाजिक परिषद भरवण्यात आली. बरं, विशेष गोष्ट सांगा तुम्हाला, न्यायमूर्ती रानडे ब्रिटिशांकडे राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांकडे मागणी करायचे की राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे राष्ट्रीय सभा ही एक, सांगतो तुम्हाला, राजकीय सभा आहे बरं काही, हे एक राजकीय आहे. न्यायमूर्ती रानडे म्हणायचे की राजकारणाबरोबर समाजकारण असलं पाहिजे. मग आपण काय करू की राष्ट्रीय सभेमध्येच आपण सामाजिक सुधारणांच्या बाबतीत चर्चा करू, त्या बाबतीतले ठराव मांडू. पण राष्ट्रीय सभेचे इतर जे राजकारणी आहेत त्यांनी विरोध केला. त्यांनी सांगितलं बिलकुल नाही, राष्ट्रीय सभा ही फक्त राजकारणासंदर्भातच असेल आणि तेच ठराव घेईल. सामाजिक सुधारणांच्या बाबतीमध्ये राष्ट्रीय सभेमध्ये व्हॅल्यू राहणार नाही. मग न्यायमूर्ती रानडेंचा हा विचार कोणी मान्य केला नाही. मग न्यायमूर्ती रानडेंनी सांगितलं ठीक आहे, तुम्ही राष्ट्रीय सभेच्या मध्ये आमचे ठराव, सामाजिक सुधारणांचे ठराव मांडू नका, राजकीय ठरावच मांडा. पण निदान राष्ट्रीय सभेचं अधिवेशन संपल्याच्या नंतर त्याच मंडपामध्ये दुसऱ्या दिवशीपासून आम्ही सगळे राजकीय सुधारणावादी लोकांना एकत्र बसून आमची परिषद तर होऊ द्या. काँग्रेसने याला मान्यता दिली. त्यामुळे ठीक आहे, आमचं संपलं की तुमचं सुरू. आणि अशा पद्धतीनं सामाजिक परिषद भरवण्याला काय करण्यात आली? सुरुवात करण्यात. मग सामाजिक परिषदेचा उद्देश काय आहे तो? बिलकुल समाजातल्या मोठ्या मोठ्या लोकांना एकत्र आणणे आणि सामाजिक सुधारणा करण्यासाठी प्रेरणा देणे, कोणकोणते सामाजिक सुधारणा केल्या पाहिजेत याविषयी विचार मंथन करणे, हे मूळ उद्देश कोणाचे आहेत? सामाजिक परिषदेचे. मग इथं कोणकोणत्या गोष्टीचा विषय केला जायचा? विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षणासंदर्भातले विचार इथं घेतले जायचे. केशवपन बंदी असेल, बालविवाहाच्या संदर्भातले मुद्दे असतील, स्त्री शिक्षण असेल, विशेष आंतरजातीय कायदे असतील, सगळे जे काही सामाजिक प्रश्न आहेत त्या सगळ्या सामाजिक प्रश्नांवर चर्चा घडून आणण्याचं काम कुठं केलं जायचं? सामाजिक परिषदेमध्ये केलं जायचं.
आता नीट समजून घ्या, 1887 पासून सामाजिक परिषद, 1887 ला जेव्हा पहिली सामाजिक परिषद भरली तेव्हा या परिषदेचे अध्यक्ष ती माधवराव होते, कारण मद्रासला भरली होती त्यामुळे तिथले व्यक्ती अध्यक्ष. आणि या पहिल्या सामाजिक परिषदेचे उपाध्यक्ष न्यायमूर्ती रानडे होते. तुम्हाला माहिती आहे सरचिटणीस कोण होते? तर याचे सचिव कोण होते? गोपाळ कृष्ण गोखले. कारण गोखले यांचे गुरु कोण आहेत? रानडे. गोखलेंचे गुरु कोण आहेत? रानडे. म्हणजे रानडेंच्या तालमीत कोण शिकलंय? गोपाळ कृष्ण गोखले शिकले. आणि गोखले या पहिल्या सामाजिक परिषदेचे सचिव. पुढे सामाजिक परिषद 1887 ला सुरू झाली. 1894 ला सामाजिक परिषद बंद करावी लागली. कस काय? म्हणजे 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94 7 ते 8 वर्ष ही सामाजिक परिषद चाललेली आहे. पुढे का बंद करावी लागली? याच्या पाठीमागचं कारण आहे लोकमान्य टिळक आणि न्यायमूर्ती रानडे मधला वाद. रानडे आणि आपण हे सुरुवातीला सांगितलं, लोकमान्य टिळकाचं आणि यांचं जास्त पटायचं का? बिलकुल नाही पटायचं. हेच व्हायचं. आणि याच्या बाबतीमध्ये लोकमान्य टिळकांचे आता जे मी तुम्हाला थोड्यापूर्वी नाव सांगत होतो त्यांचे अतिशय जवळचे सहयोगी होते. आणि लोकमान्य टिळकांनी आणि अनेकनी धमकी दिली. कारण बघा 1895चं जे 1895चं जे राष्ट्रीय सभेचं अधिवेशन आहे ते कुठं भरणार होतं? पुण्यामध्ये भरणार होतं. आणि मग नियमाप्रमाणे यांनी म्हणलं ठीक आहे, अधिवेशन संपलं की आम्ही काय करू? सामाजिक परिषद सुरू करू. लोकमान्य टिळकांनी सांगितलं या वर्षीपासून तुमची सामाजिक परिषद भरवायची नाही. आणि जर तुम्ही भरवली ना तर आम्ही मंडप जाळून टाकू. मंडपात सगळं नाही, मंडप जाळून टाकू. आणि मंडप जाळून टाकू ही धमकी दिल्याच्या नंतर न्यायमूर्ती रानडे घाबरले आणि त्यांनी सांगितलं कॅन्सल, या वर्षीपासून सामाजिक परिषद बंद. अलग लक्षामध्ये. तर अशा पद्धतीनं 1887 सामाजिक परिषदेची सुरुवात, 1895 सामाजिक परिषदेचा एंड. आणि सामाजिक परिषदेचा उद्देश आहे सामाजिक जे प्रश्न आहेत, जसे विधवा पुनर्विवाह असेल, बालविवाह असेल, केशवपण असेल, स्त्री शिक्षण असेल, यासारख्या प्रश्नांवर चर्चा घडून आणण्यासाठी ही सामाजिक परिषद त्यांनी सुरू केली होती. पण शेवटी पुढे जाऊन 1895 ला त्यांना ती काय करावी लागली? बंद करावी लागली. अलग लक्षामध्ये. ठीक आहे. तर बराच वेळ झालाय, इथं थांबू. याचा इथपर्यंत आपण न्यायमूर्ती रानडेंना थांबू आणि याचा सेकंड पार्ट मध्ये याचा पुढचा भाग आपण पुढे घेऊ. ठीक आहे. थँक्यू.